Hello. Hello. Good evening all. Hello. Good evening to all. I think ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल सगळ्यांना. एकदा कन्फर्मेशन द्या. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? येस. हॅलो. गुड इव्हनिंग टू ऑल. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? माझ्याकडून तर क्लिअर आहे. आय थिंक क्लिअर असेल. तुम्ही एकदा कन्फर्मेशन द्या. ठीक आहे. आज आपण ओके गुड. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे. ओके डन. चला पुढं. आज आपण महत्वाचा टॉपिक जो आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि ट्रिग्नोमेट्री, जे दोन मेन टॉपिक आहेत. M1 चा हर्ट असं म्हटलं तरी चालेल. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग पाटील, मंदार. ओके गुड इव्हनिंग ऑल. बघा, हा बेसिक मॅथमॅटिक्सचा हर्ट आहे, इम्पॉर्टंट आहे, पार्ट आहे, इम्पॉर्टंट पार्ट आहे. डिफरन्शियल कॅल्क्युलस आणि महत्वाचं म्हणजे ट्रिग्नोमेट्री. डिफरन्शियल कॅल्क्युलस बघा, हे सगळ्यांनी याचे फॉर्म्युले करून ठेवा. M1 संपला आणि डिफरन्शियल कॅल्क्युलसचा संबंध संपला असं होत नाही. कारण हे तुम्हाला सेकंड सेमिस्टरला मॅथमॅटिक्स, अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 ला इंटिग्रेशन आहे. इंटिग्रेशन जवळपास 45 to 50 मार्क्सचे इंटिग्रेशन आहे. पहिले दोन टॉपिक जे आहेत M2 नेक्स्ट सेमिस्टरला जे तुम्हाला येणार आहे, त्याला हे डिफरन्शियल कॅल्क्युलसचे फॉर्म्युले तुम्हाला काही प्रमाणात उपयोगाला येतात. आणि डिफरन्शियल कॅल्क्युलस म्हणजे डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्हच्या एक्झॅक्टली ऑपोजिट म्हणजे इंटिग्रेशन आहे. डेरिव्हेटिव्हच्या एक्झॅक्टली ऑपोजिट म्हणजे इंटिग्रेशन आहे. म्हणजे ज्याला डेरिव्हेटिव्ह माहिती आहे की साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस आहे, तर कॉसचं इंटिग्रेशन काय येणार? साइन मायनस साइन. तर असे बरेच त्यामध्ये टर्म्स आहेत. साइन म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे एकमेकांचे ऑपोजिट आहे. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला माहित असेल, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, बरोबर. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. तसं तिथं साइनचं इंटिग्रेशन आणि कॉसचं इंटिग्रेशन हे तुम्हाला यायला पाहिजे. त्याचे फॉर्म्युले वेगळे आहेत सगळे, लक्षात येते. त्यामुळं हे याचे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. डिफरन्शियल कॅल्क्युलसला वेटेज जे आहे ते 20 मार्क्सचं वेटेज आहे. 20 मार्क्स विथ ऑप्शन. विथ ऑप्शन हा जो टॉपिक आहे तो विचारला जातो पेपरमध्ये 30 मार्क्स पर्यंत. 28 to 30 मार्क्स. बघा, 28 ते 30 मार्क्स पर्यंत हा टॉपिक एक्झाम मध्ये आपल्या M1 ला असतो. विथ ऑप्शन, विथ ऑप्शन. विदाउट ऑप्शन म्हटलं तर याचं वेटेज त्यांनी दिलेलं आहे 20 मार्क्स. सो 20 मार्क्सला तुम्हाला हा टॉपिक विचारला जाईल. सो 20 मार्क्स म्हणजे काही कमी वेटेज नाही आहे, भरपूर वेटेज आहे. याच्यामध्ये काय येतं? फंक्शन, ऑड इव्हन फंक्शन, मॅक्सिमा मिनिमाचे प्रॉब्लेम येतात. मग डेरिव्हेटिव्हचे वेगवेगळे टाईप, कॉम्पोजिट फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन, पॅरामेट्रिक फंक्शन. ठीक आहे, हे सगळे टाईप आले त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं रेडियस ऑफ कर्वेचर, जो सगळ्यात लास्टचा पॉइंट आहे, सगळ्यात लास्टचा पॉइंट आहे. ठीक आहे, व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, तुम्हाला लक्षात येईल. स्किप न करता बघा पूर्ण. तुम्हाला एक एक मध्ये मध्ये मी महत्वाचे पॉइंट सांगितलेले आहेत, सांगणार आहे, आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. आणि रेडियस ऑफ कर्वेचर क्वेश्चन नंबर 5 किंवा क्वेश्चन नंबर 6 मध्ये फिक्स क्वेश्चन असतो. कुठलाही तुम्ही मागचा क्वेश्चन पेपर काढून बघा. तर मी काही तर मागचे क्वेश्चन पेपर दाखवलेले नाहीये. आपण काय करतो, आपण क्लासमध्ये जे प्रॉब्लेम सोडवलेले आहेत जवळपास आपण 70-80 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आपण क्लासमध्ये 70-80 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. तेच आपण ऍट अ ग्लान्स इथं रिव्हिजन घेणार आहे. मी तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलेलं की एवढे जरी तुम्ही प्रॉब्लेम्स केलात, सेम रिपीट प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, त्याच्या बाहेरचा टाईप तुम्हाला पडणार नाही पेपरला. तर रेडियस ऑफ कर्वेचर हा सगळ्यात लास्टचा पार्ट आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस मध्ये. रेडियस ऑफ कर्वेचर आणि त्याच्या अलीकडचा पॉइंट म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऍप्लिकेशनचा एक प्रॉब्लेम असतो, 1 ते 2. रेडियस ऑफ कर्वेचरचा एक प्रॉब्लेम फिक्स असतो. इम्प्लिसिट फंक्शन एक प्रॉब्लेम फिक्स असतो. त्यानंतर आपलं हे काय बरं, इम्प्लिसिट झालं. इम्प्लिसिट नंतर पॅरामेट्रिक फंक्शन फिक्स क्वेश्चन असतात ठरलेले. आणि क्वेश्चन नंबर 1 जो असतो, काय काय म्हटलं मी याच्यामध्ये, इम्प्लिसिट फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन चे डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम. त्यानंतर पॅरामेट्रिक फंक्शन, पॅरामेट्रिक फंक्शन. त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हे पडतं पेपरला. याचा एक प्रॉब्लेम पडतं, सम पडतं. आणि रेडियस ऑफ कर्वेचर.
आणि काय रेडियस ऑफ कर्वेचर. बघा ह्याच्यावर फिक्स क्वेश्चन असतात. आणि काय म्हंटल मी तुम्हाला, फंक्शन ऑड इव्हन फंक्शन. ऑड इव्हन फंक्शन समजतंय का? ऑड इव्हन फंक्शन वर एक प्रॉब्लेम असतो, ऑड अँड इव्हन फंक्शन 2 मार्कला असतो. अगदी सिंपल. ऑड अँड इव्हन फंक्शन वर फंक्शन गिवन दिलेलं जे काय फंक्शन ते ऑड आहे का इव्हन आहे हे ओळखा म्हणून सांगतात. सिंपल 2 मार्कला क्वेश्चन पडतो. आणि मॅक्सिमा मिनिमाचा एक प्रॉब्लेम असतो, मॅक्सिमा अँड मिनिमा याचा एक प्रॉब्लेम असतो. बघा हे एवढं डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्पॉर्टंट आहे. ज्यांना स्कोर करायचा आहे त्यांनी हे सगळं करणं गरजेचं आहे. त्यांनी सगळंच करायला पाहिजे, काहीच ऑप्शन ठेवायचं नाही. डेरिव्हेटिव्ह ज्यांना आउट ऑफ आउट स्कोर करायचं, आपलं टार्गेट तुम्हाला माहिती आहे, आपण क्लास लावतो कशासाठी, आउट ऑफ आउट मार्क पाडण्यासाठी. पास होणं काय फार अवघड नाही, पास तुम्ही सहज येता जाता कोणी पास होतं. ठीक आहे, आलं लक्षात? तर आपलं टार्गेट काय आहे, तर आउट ऑफ आउट मार्क पाडणे, ऍटलीस्ट अबाउट 65 मार्क्स पाडणे, ऍटलीस्ट अबाउट 65 मार्क्स पाडणे. 70 आउट ऑफ 70 हे टार्गेट घेऊन चालायचं. एवढे प्रॉब्लेम्स आपण क्लासमध्ये घेतलेले आहेत. सो हे सगळे पॉइंट्स महत्वाचे आहेत. ठीक आहे, तर आता करतो अभ्यास आणि मग आउट ऑफ आउट असं नसतं. आउट ऑफ आउट मार्क पाडणाऱ्यांनी आधीपासून अभ्यास चालू केलेला असतो, त्यांची रिव्हिजन झालेली असते, एक प्रॉब्लेम त्यांनी 2-3 वेळा सॉल्व्ह केलेला असतो, मग कुठं आउट ऑफ आउट मार्क पडतात. कोणाला पण आउट ऑफ आउट मार्क पडत नाहीत, लक्षात घ्या. हा सर मला काहीच माहित नाही आणि आता मी काय करू, आता राहिले 2 दिवस, आज तारीख आहे 23, उद्याचा आजचा दिवस तर गेलाच, उद्या 24 आणि मग 25 ला एक्झाम. 25 चा पण अर्धा दिवस तुमच्या हातात असतो, 2 पर्यंत. म्हणजे सकाळी जर तुम्ही लवकर उठलात ऍटलीस्ट 12 पर्यंत तरी तुमच्या हातात वेळ असतो. सकाळी 2 ते 5 पेपर असतो ना. तर मग तेवढ्यात काय करायचं, तर तेवढ्यात मी सोपे सोपे जे पॉईंट तुम्हाला सांगितले, ऑड अँड इव्हन फंक्शन 2 मार्कला पडतं, ऑड अँड इव्हन फंक्शन डेरिव्हेटिव्ह मधलं 2 मार्कला पडतं. त्यानंतर मॅक्सिमा मिनिमा झेपलं तर करा 4 मार्कला. हे कोणासाठी सांगतोय, ज्यांना फक्त पास व्हायचं त्यांच्यासाठी. बाकी ज्यांना स्कोर करायचं त्यांनी सगळंच करायचं आहे, जेवढं सगळं लिहिलंय मी. ठीक आहे, ओके. ऑड अँड इव्हन फंक्शन करा, मॅक्सिमा अँड मिनिमा करा ज्यांना पास व्हायचं त्यांनी. त्यानंतर बघा इम्प्लिसिट एक करा, सोपा आहे. झेपलं तुम्हाला वाटलं की बाबा आपल्याला झेपते आता वाचल्यावर, सोडवल्यासारखं वाटतंय, तर तुम्ही ते करा. ठीक आहे, नसेल टँजंट जात असेल किंवा पॅरलल जात असेल, पॅरलल म्हणजे काहीच कळत नाही डोक्याला असं, पॅरलल. टँजंट म्हणजे जरा जरा घासून जाते सर, खरं आता समजत नाहीये, वेळ फार निघून गेलेली आहे, तर सोडून द्या. पण ऑड अँड इव्हन फंक्शन करा, मॅक्सिमम मिनिमम करा, हे छोटे छोटे इम्प्लिसिट फंक्शन करा. आणि छोटे छोटे 2 मार्कचे पण क्वेश्चन नंबर 1 मध्ये हे ऑड अँड इव्हन फंक्शनचं गणित पडतं. क्वेश्चन नंबर 1 सॉल्व एनी 5 2 मार्काचे असतात, सॉल्व एनी 5 मध्ये. आलं लक्षात? सो एवढं करणं गरजेचं आहे, एक्सपेक्टेड आहे. आता आपण जाऊ रिव्हिजन कडे. ठीक आहे, रिव्हिजन कडे जाऊ आपण. सो बघा याचं जे वेटेज आहे, तुम्ही जर पेपर काढून बघितला मागचे, जर जस्ट टोटल मारा, डेरिव्हेटिव्हचे किती मार्क पडलेले आहेत, किती क्वेश्चन पडलेले आहेत डेरिव्हेटिव्हचे मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये बघा. आता मी काही तिथे घेतलेले नाही आहेत, मी ग्रुपवर तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेले आहेत. व्हॉट्सअप ग्रुप आपला जो आहे त्याच्यावर मी तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन पेपर पाठवलेले आहेत. तो क्वेश्चन पेपर काढा मागचे, त्याच्यात बघा डेरिव्हेटिव्हचे विथ ऑप्शन किती ऍडिशन होते, विदाउट ऑप्शन किती होते बघा. विथ ऑप्शन टोटल डेरिव्हेटिव्हचं मार्क तुम्हाला 28 to 30 मार्क्स भेटणार, सगळ्यात जास्त वेटेज आहे. डेरिव्हेटिव्ह ज्याला समजलं त्याला M2 सोपा जाणार. ज्याला डेरिव्हेटिव्ह समजलेला, ज्यानं डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ केले, ज्यानं मी सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युले लिहून काढले, त्याला M2. M1 तर सोडाच, सुटला तुमचा विषय. M1 गेला सोपा तुम्हाला, मी लिहून देतो. ज्याला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ आहेत त्याला सोपा गेला, त्याला जास्त मार्क पडले, लिहून घ्या तुम्ही. M1 सोडा, M2 पण सोपा जाणार. ज्याला डेरिव्हेटिव्ह परफेक्ट आहे, ज्याचं डेरिव्हेटिव्ह परफेक्ट आहे, ज्याला डेरिव्हेटिव्हचे सगळे, मी म्हणतो 90% तरी फॉर्म्युले पाठ आहेत, त्याला M2 इंटिग्रेशन मध्ये कुठेही अडचण येणार नाही. पण ज्यानं डेरिव्हेटिव्ह बघितलंच नाही त्याचा M1 ची पण वाताहात आहे, अवघड आहे. हा, काहीच बघितलं नाही मग अवघड आहे, लक्षात घ्या. अवघड म्हणजे काय, त्याला पास व्हायचं त्याला मी ऑलरेडी सांगितलं काय काय करायचं. मॅट्रिक्स करायचं आहे, लॉग करायचं आहे, पार्सल फ्रॅक्शनचे पहिले 2 केसेस करा, स्टॅटिस्टिक्स करा, स्ट्रेट लाईन मधलं अँगल काढायचं करा, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स काढायचं करा, परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं
ते करा, स्लोप पॉइंट फॉर्म करा, 2 पॉइंट फॉर्म करा, हे तरी एवढं तरी करणं गरजेचं आहे पास होण्यासाठी. ठीक आहे. आणि ट्रिग्नॉमेट्री मधलं जर करणार असाल तर माझ्या मते सोपा पॉइंट आहे तो इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्री. इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्री सोपा आहे पॉइंट, आज आपण बघणार आहे. इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्री जो पॉइंट आहे तो सोपा आहे, कारण त्याचे स्टेप्स फिक्स आहेत, त्यात काही बदल होत नाही, स्टेप्स त्याचे फिक्स आहेत, ते करा. सो बघा, हे पासिंग पुरतं मी सांगतोय, ज्यांना स्कोअर करायचं आउट ऑफ आउट त्यांनी सगळंच करायला पाहिजे, आणि त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे. त्यांची आता रिव्हिजन चालली असेल, तिसऱ्यांदा चौथ्यांदा रिव्हिजन आता चालली असेल. ठीक आहे, चला. हा, तर हे आपल्या क्लास बद्दल थोडस, जी आता नेक्स्ट सेमिस्टरची जी काय आपली सेमिस्टर चालू होणार आहे, त्याचे क्लासेस 2nd, 4th आणि 6th म्हणजे इव्हन सेमिस्टर ही आपली 8 डिसेंबर पासून चालू होणार आहे. फर्स्ट इयरला ऑल ब्रांचेसचे क्लासेस आहेत आपल्याकडे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोड मध्ये. त्यानंतर एसवाय सिव्हिल आणि मेकॅनिकलचे क्लासेस आहेत, ऑनलाईन ऑफलाईन. आपलं ऍप आहे, प्ले स्टोर वर गेला तर तुम्हाला फॉर्च्यून अकॅडमीचं ऍप मिळेल. TY सिव्हिल याचे पण क्लासेस आपले ऑनलाईन ऑफलाईन तुम्हाला ऍप वर मिळून जातील. ऍपचं जे काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळून जाईल. तिथं लिंक आहे, लिंक वर क्लिक करा, तुम्हाला डायरेक्ट ऍप भेटून जाईल. नसेल तर या नंबरवर कॉल करा, जास्त तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर तुम्हाला लिंक वगैरे सगळे शेअर केले जाईल. ठीक आहे, चलो. सो बघा, डेरिव्हेटिव्हचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय काय महत्वाचं आहे. आता बघा, हे फंक्शनचे प्रॉब्लेम पडतात. फंक्शनचे जे काय प्रॉब्लेम आहेत हे 2 मार्कला पडलेले आहेत, पेपरला पडतात. तुम्ही कुठलेही मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन काढून बघा, तुम्हाला हे पडलेले दिसतील. आलं लक्षात? हे असं फंक्शन दिलेलं असतं आणि फाइंड एफ ऑफ पाय बाय 2, फाइंड फंक्शन ऑफ पाय बाय 2 असं सांगितलेलं असतं. मग काय करणार? सिंपल काय करायचं, तुम्हाला फंक्शन ऑफ पाय बाय 2 म्हटलेलं आहे, जिथं जिथं एक्स आहे, तिथं काय पुट करायचं? पाय बाय 2 पुट करायचं. जिथं जिथं फंक्शन मध्ये एक्स आहे तिथं काय पुट करायचं? पाय बाय 2 पुट करायचं. का पाय बाय 2 पुट केला? इथं तेच विचारलंय ना, फंक्शन ऑफ पाय बाय 2च विचारलंय राजा, मग पाय बाय 2च पुट करायला पाहिजे, दुसरं पुट करून कसं चालेल? मग इथं आपण पुट केलं. मग आता हे माहित पाहिजे, साइन पाय बाय 2, साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90, साइन 90, साइन 0 0, साइन 91, साइन 0 0, साइन 91, कॉस 0 1, कॉस 90 0. असं रॅप करायचं, तुमच्या लक्षात राहतं आपल्या. सो साइन 90 काय असतं? 1 असतं. सो लॉग ऑफ 1 अँड लॉग ऑफ 1 टू एनी बेस एक्सेप्ट ई काय असतं? आन्सर 0. आन्सर 0 असतं. सो हे काढणं बघा, हे किती 2-3 स्टेप मध्ये आहे. 2 मार्कला हे गणित विचारलं जातं एक्झामला. बघा, असे भरपूर गणित आहेत, बघा लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह मध्ये हे तरी करू शकतो ना आपण. बघा, तुम्हाला फंक्शन दिलेलं असतं, फंक्शन ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स. काय फाइंड करा म्हटलंय? देन फाइंड एफ ऑफ 1 प्लस एफ ऑफ 2. फंक्शन ऑफ 1 प्लस फंक्शन ऑफ 2 फाइंड करा. ठीक आहे, मग त्यासाठी तुम्हाला पहिला फंक्शन ऑफ 1 फाइंड करायला पाहिजे. फंक्शन ऑफ 1 कसं फाइंड करणार? या फंक्शन मध्ये हे फंक्शन ऑफ एक्स लिहून घेतलं ऍज इट इज. जिथं एक्स आहे तिथं 1 पुट करा, जिथं काय आहे एक्स आहे तिथं 1 पुट करा. मग इथं एफ ऑफ 1, जिथं एक्स आहे तिथं 1 पुट केलं, एक्स आहे तिथं 1 पुट केलं. 1 चा क्यूब म्हणजे 111 येत नाही. 1 चा क्यूब असो, रेस टू 4 असो, रेस टू 5 असो, स्क्वेअर असो, 1 ची खासियत आहे 1 हे 1च राहत, एक नंबर. ठीक आहे, सो 1 प्लस 1 2 आन्सर आलं. फंक्शन ऑफ 2, फंक्शन ऑफ 2 काढायला पाहिजे. का काढला सर? अहो इथे विचारलेलं आहे प्लस फंक्शन ऑफ 2 म्हणून. मग फंक्शन ऑफ 2 काय आलं? जिथं एक्स ची व्हॅल्यू आहे, हे मेन फंक्शन आहे तुमचं, जिथं एक्स ची व्हॅल्यू आहे तिथं काय पुट करणार? 2 पुट करणार. जिथं एक्स ची व्हॅल्यू आहे तिथं काय पुट करणार? 2 पुट करणार. मग 2 पुट केलं, 2 क्यूब प्लस 2, 2 क्यूब 8, 8 प्लस 2 10. मग आता एफ ऑफ 1 प्लस एफ ऑफ 2, एफ ऑफ 1 चा आन्सर काय आलाय? फंक्शन ऑफ 1 2 आलेला आहे, फंक्शन ऑफ 2 काय आलेला आहे? 10, 2 प्लस 10 12. म्हणजे आपल्याला याचा आन्सर मिळालं फंक्शन ऑफ 1. कशाचा आन्सर? फंक्शन ऑफ 1 प्लस फंक्शन ऑफ 2, याचा आन्सर आपल्याला मिळालं. ठीक आहे, फंक्शन ऑफ 1 प्लस फंक्शन ऑफ 2, याचा आन्सर मिळाला आपल्याला 12. ठीक आहे, लेक्चर समजतंय आपल्याला? ओके बाबा, हे सर काहीतरी सांगते आणि आपल्याला समजतंय असं वाटलं तर आपल्या लेक्चरला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. चला पुढं.
परत काय म्हणलं, फंक्शन ऑफ एक्स दिलेला आहे एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 5. फाइंड फंक्शन ऑफ 0 प्लस फंक्शन ऑफ 3. एफ ऑफ 0 प्लस एफ ऑफ 3. सिंपल आहे, अगदी सिंपल गणित. हे बघा, हे यायला पाहिजे. कॅल्सी पण असते आपल्याकडे, कॅल्सी मध्ये पण टाकू शकता तुम्ही, ओरली पण कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे, ओरली सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकता. फंक्शन ऑफ 0 प्लस फंक्शन ऑफ 3 म्हणजे हे फंक्शन मेन आपण लिहून घेतलं, एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 5. फंक्शन ऑफ 0, जिथं एक्स तुम्हाला दिसतं तिथं 0 पुट करत जायचं, जिथं तुम्हाला एक्स दिसतं तिथं काय करायचं, 0 पुट करत जायचं. तर 0 पुट केलं, 0 क्यूब मायनस 3 इंटू 0 स्क्वेअर प्लस 5. हे 0 झालं, 3 इंटू 0, 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग, आन्सर इज ऑलवेज 0 प्लस 5. सो आन्सर आलं 5. त्यानंतर फंक्शन ऑफ 3, जिथं तुम्हाला एक्स दिसतं या इक्वेशन मध्ये, जिथं जिथं एक्स आहे तिथं काय पुट करणार, 3 पुट करणार. 3 पुट केलं, आन्सर आलं तुमचं परत 5. मग फंक्शन ऑफ 0 प्लस फंक्शन ऑफ 3, एफ ऑफ 0 प्लस एफ ऑफ 3 काढायचं आहे. दोघांचे ऍडिशन करा, एफ ऑफ 0 5 आले, एफ ऑफ 3 5 आले, 5 प्लस 5 आन्सर आलं 10. बघा, हे अगदी सिंपल आहे. एक्झाम मध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये 2 मार्कला विचारू शकतात. थोडस डिफिकल्ट असेल तर 4 मार्कला सुद्धा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, महत्वाचं आहे. तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा, तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा. बघा, हे सगळे या टाइपचे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला फंक्शन एक देणार आणि काहीतरी फाइंड करा म्हणणार, फंक्शन ऑफ 0 प्लस फंक्शन ऑफ 2. सिंपल. या फंक्शन मध्ये पहिला एक्स ची व्हॅल्यू 0 टाकायची, आन्सर आलं. परत या फंक्शन मध्ये एक्स ची व्हॅल्यू किती टाकणार, 2. फंक्शन ऑफ 2 हे पुट केलं, आन्सर आलं. तुम्हाला हे फंक्शन ऑफ 0 प्लस फंक्शन ऑफ 2 विचारलेलं आहे, 7 प्लस 19 जे काय आन्सर येईल ते तुमचं फायनल आन्सर असणार. ओके, चला बघा, सेम हे बघा, काही पण देऊ शकतात ते. फंक्शन ऑफ 2 आणि फंक्शन ऑफ मायनस 2 दिलेलं आहे, एफ ऑफ मायनस 2. म्हणजे जिथं जिथं एक्स आहे तिथं एकदा 2 पुट केलं आणि एकदा काय पुट केलं, मायनस 2 पुट केलं. एकदा 2 आणि एकदा मायनस 2 पुट केलं. सेम मायनस 2 पुट करा. तुम्हाला हे जमत नसेल तर कॅल्सीवर व्यवस्थित टाका. कॅल्सीवर प्लेस करत असताना नंबर्स कॅल्सीवर टाकत असताना व्यवस्थित टाकायला पाहिजे, मशीन आहे ते. शेवटी तुम्ही जे व्हॅल्यू टाकणार, आता बरेच जण हे कसं टाकतात बघा, कॅल्सीवर मायनस आणि 2 चा स्क्वेअर करतात. मग हे जर असं तुम्ही कॅल्सीवर टाकलं तर कॅल्सी चुकीचं उत्तर देणार आहे. याचा आन्सर काय देणार, ते -4 देणार, -4 देणार. तसं नाहीये, कसं आहे, ब्रॅकेट मध्ये -2 आहे आणि मग त्याचा स्क्वेअर आहे, याचा आन्सर काय येणार, याचा आन्सर येणार 4. ज्यांना ओरली जमतं त्यांना काय ठीक आहे, ज्यांना प्लस मायनस मध्ये अजून पण गोंधळ आहे की आम्हाला सर प्लस मायनस कळत नाही, गोंधळ होतो, तुम्ही कॅल्सीवर प्लेस करा, काय विषय नाही. पण ज्यांना जमतं ओरली तर त्यांना माहिती आहे -2 चा स्क्वेअर काय येणार, कुठल्याही मायनस नंबरचा स्क्वेअर हा प्लसच असतो. सो -2 चा स्क्वेअर काय आला, +4. 6 - 2, 6 इंटू -2, -12 प्लस 10. हे लक्षात आलं का, कॅल्सीवर जर तुम्ही मायनस ब्रॅकेटच्या बाहेर ठेवला आणि फक्त 2 चा स्क्वेअर केला तर याचा आन्सर तुम्हाला कॅल्सी हे देणार -4. कॅल्सी तुम्हाला आन्सर देणार -4. कॅल्सीचं बरोबर आहे, त्यात कॅल्सीचं काही चुकीचं नाहीये. तुम्ही व्हॅल्यू पुट करताना चुकीची पुट केलेली आहे. शेवटी ते पण मशीन आहे, इनपुट तुम्ही जसं द्याल तसं ते आउटपुट देणार आहे. ठीक आहे, मग हे असं पुट करायला पाहिजे तुम्हाला. करेक्ट आन्सर जर पाहिजे असेल तर -2 ब्रॅकेट मध्ये पुट करायला पाहिजे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर करायला पाहिजे. ठीक आहे, बघा हे सेम गणित आणि काय आता सेम असंच आहे. आता यात वेगळं काय पडू शकतं, तर हे फंक्शनचे प्रॉब्लेम अशा पद्धतीनं तुम्हाला विचारू शकतात. या 4 मार्कला विचारायचं म्हटलं तर अशा पद्धतीनं काहीतरी थोडस अवघड करून देणार आणि 4 मार्कला हे विचारू शकतात पेपरला. फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे, फंक्शन ऑफ एक्स इक्वल टू लॉग ऑफ एक्स अपॉन एक्स मायनस 1. हा क्वेश्चन मागच्या क्वेश्चन पेपर्स मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, शो दॅट एफ ऑफ ए प्लस 1 प्लस एफ ऑफ ए इक्वल टू लॉग ऑफ ए प्लस 1 अपॉन ए मायनस 1. ठीक आहे, तुम्हाला 2 गोष्टी काढाव्या लागतील, हे तुम्हाला शो करायचं आहे. LHS इज इक्वल टू RHS आणायचं आहे. मग पहिला LHS च्या गोष्टी फाइंड आउट करून घ्या. पहिला काय करा, LHS च्या गोष्टी फाइंड आउट करून घ्या. फंक्शन ऑफ ए प्लस 1, फंक्शन ऑफ एक्स तुमच्याकडे आहे, फंक्शन ऑफ ए पहिल्यांदा काढून घ्या. दोन्ही काढायला लागणार आहे तुम्हाला, फंक्शन ऑफ ए प्लस 1 आणि फंक्शन ऑफ ए दोन्ही तुम्हाला काढायला लागणार आहे.
पहिल्यांदा फंक्शन ऑफ ए काढून घ्या. फंक्शन ऑफ ए म्हणजे जिथं जिथं एक्स आहे, जिथं जिथं एक्स आहे तिथं काय पुट करणार? ए पुट करणार. जिथं तुम्हाला एक्स दिसते तिथं काय पुट करणार? ए पुट करणार. म्हणजे जिथं एक्स आहे तिथं ए पुट केलं. हे फंक्शन ऑफ एचं आन्सर आलं. फंक्शन ऑफ ए प्लस 1. आता जिथं जिथं एक्स आहे तिथं काय पुट करायचं? ए प्लस 1 पुट करायचं. जिथं जिथं एक्स आहे तिथं काय पुट करणार? ए प्लस 1 पुट करायचं. आता ज्यानं हे प्रॅक्टिस केलेलं आहे त्याला हे आरामात सुटत जात. ज्यानं अजून प्रॅक्टिस केलेली नाही, अजून पण तुमच्याकडे वेळ आहे, अशा टाईपच्या फंक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. फंक्शनचे प्रॉब्लेम पेपरला पडतात. ऑड इव्हन फंक्शन अजून आपण पुढे जाणार आहे. ऑड इव्हन फंक्शनचं पण या टाईपचं एक गणित पडतं, ऑड इव्हनचं एक पडतं. ठीक आहे, मग हे आपण सॉल्व्ह करत गेलो. त्यात आता लॉगची प्रॉपर्टी तुम्हाला माहित पाहिजे. लॉग प्लस लॉग, लॉग ऑफ मल्टिप्लिकेशन. लॉगची प्रॉपर्टी माहित पाहिजे. लॉग प्लस लॉग, लॉग ऑफ मल्टिप्लिकेशन. लॉग मायनस लॉग, लॉग ऑफ डिव्हिजन. सो असे हे इथं प्लस आहे, मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, कट केलं, फायनल आन्सर झालं. हेच तुमचा RHS होतं. इज इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ड. सो हे जर प्रॅक्टिस केला असेल तर सुचतं. अजून पण ज्यांनी प्रॅक्टिस केलं नाही त्यांनी आज जे आपण प्रॉब्लेम मी दाखवते तुम्हाला बोर्डवर त्याची प्रॅक्टिस करा. तुम्हाला त्यातला काही क्वेश्चन्स रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा हे अशा पद्धतीनं 4 मार्कला क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे, नेक्स्ट. हा, हे बघा एक्झाम्पल्स बेस्ड ऑन ऑड अँड इव्हन फंक्शन, याच्यावर क्वेश्चन पडलेले आहेत, पडत राहणार. क्वेश्चन नंबर 1 मध्ये 2 मार्कला पडतात. ठीक आहे, किंवा 2 जर क्वेश्चन दिले तर 4 मार्कला, 2-2 मार्काचे असे 4 मार्कला पण विचारू शकतात. जर फंक्शन ऑफ एक्स, जर बघा ऑड फंक्शन आहे का इव्हन फंक्शन आहे कसं ओळखणार? ऑड फंक्शन आहे का इव्हन फंक्शन आहे कसं ओळखणार? सिंपल, काय करायचं, जे फंक्शन ऑफ एक्स तुम्हाला दिलेलं असतं एक्सच्या ठिकाणी फक्त मायनस एक्स रिप्लेस करायचं. काय करायचं? एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स रिप्लेस करायचं. मायनस एक्स रिप्लेस करून करून सोडवत आला. फंक्शन ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस फंक्शन ऑफ एक्स जर आलं, फंक्शन ऑफ मायनस एक्स म्हणजे जिथं जिथं एक्स होतं तिथं तुम्ही काय पुट केलं? मायनस एक्स पुट केलं, सॉल्व्ह केलं, तुम्हाला असा रिझल्ट मिळाला फंक्शन ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस फंक्शन ऑफ एक्स. असा जर रिझल्ट तुम्हाला मिळाला तर ते फंक्शन असतं ऑड फंक्शन. बस एवढंच तुम्हाला लिहायचं असतं. किंवा किंवा फंक्शन ऑफ मायनस एक्स इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स आलं प्लस फंक्शन ऑफ मायनस एक्स. एक्सच्या जागी जर तुम्ही मायनस एक्स पुट केलात, एक्सच्या जागी जर तुम्ही मायनस एक्स पुट केलात आणि मेन फंक्शन मध्ये काहीच फरक पडला नाही, मेन फंक्शन मध्ये काहीच फरक पडला नाही, म्हणजे फंक्शन ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स ऍज इट इज राहिलं तर ते फंक्शन असणार आहे आपलं इव्हन फंक्शन. जर फंक्शन ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस फंक्शन ऑफ एक्स आलं, फंक्शन ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस फंक्शन ऑफ एक्स असं जर आलं तर हे कसलं फंक्शन असतं? ऑड, ऑड फंक्शन असतं. आणि जर फंक्शन ऑफ मायनस एक्स म्हणजे एक्स ला जर तुम्ही मायनस एक्स रिप्लेस केलात आणि तुम्ही सॉल्व्ह केलात, तुमचं मेन फंक्शन आहे असं रिमेन राहिलं, त्यात काय बदल झाला नाही, तर ते फंक्शन असणार आहे इव्हन फंक्शन. ठीक आहे, हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहे, डिटेल मध्ये मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. मग बघा आता यात हे असं तुम्हाला फंक्शन देणार, फंक्शन ऑफ एक्स दिलेला आहे e रेस टू एक्स प्लस e रेस टू मायनस एक्स अपॉन 2 आणि सॉरी सांगा म्हणलं त्यांनी काय की स्टेट वेदर द फंक्शन इज ऑड ऑर इव्हन. दिलेलं फंक्शन हे ऑड आहे का इव्हन आहे हे सांगा म्हटलं. ठीक आहे, दिलेलं फंक्शन हे ऑड आहे का इव्हन आहे हे सांगा म्हटलं तर काय करणार? सिंपल, जिथं पहिला फंक्शन ऑफ एक्स लिहून घेतलं, ओके, फंक्शन ऑफ एक्स लिहून घेतलं. काय म्हणतोय पाटील, मागची स्लाइड दाखवा. मागची स्लाइड दिसायला पाहिजे बाबा तुला. ठीक आहे, ही मागची स्लाइड इव्हन फंक्शनची, ही मागची स्लाइड आहे पाटील, जरा फास्ट, एवढा वेळ आपल्याकडे नाही, आपण रिव्हिजन बघतोय. ठीक आहे, चला हे बघा फंक्शन ऑफ एक्स हे तुम्ही लिहून घेतलं. दिलेलं फंक्शन हे इव्हन आहे का ऑड आहे कसं ओळखणार?
दिलेलं फंक्शन हे ऑड आहे का इव्हन आहे कसं ओळखणार? काही नाही, फक्त एक्सच्या ऐवजी मायनस एक्स पुट करायचं, काही करायचं नाही. एक्सच्या ऐवजी मायनस एक्स पुट करायचं. फंक्शन ऑफ मायनस एक्स ई रेस टू, इथं प्लस एक्स होतं, मायनस एक्स आलं, प्लस ई, ऑलरेडी इथं मायनस एक्स आहे, हे मायनस साइन इथलं आहे आणि एक्सच्या ऐवजी मायनस एक्स पुट करायचं आहे. बघा इथं गोंधळ होतो बऱ्याच जणांचा, मायनस मायनस आलं की बरेच जण गार होतात, चुकतात. त्यामुळे एवढं घाबरू नका. इथं मायनस आहे, हे मायनस आणि एक्सच्या ऐवजी मायनस एक्स पुट करायचं. ठीक आहे. सो फंक्शन ऑफ मायनस एक्स काय आलं? ई रेस टू मायनस एक्स प्लस हे मायनस आणि हे मायनस काय होतं? प्लस होतं. ई रेस टू एक्स अपॉन टू. मग ई रेस टू ह्याला थोडंसं रिअरेंज केलेलं आहे. ई रेस टू प्लस एक्स पहिला लिहिलंय प्लस ई रेस टू मायनस एक्स अपॉन टू. मग हे म्हणजेच काय आहे? ही सगळी टर्म म्हणजेच काय आहे? फंक्शन ऑफ एक्स आहे. बघा व्यवस्थित, तुम्ही व्यवस्थित बघा. ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू मायनस एक्स अपॉन टू म्हणजे काय आहे? पूर्ण टर्म म्हणजे कोण आहे? फंक्शन ऑफ एक्स आहे. म्हणजे फंक्शन ऑफ मायनस एक्स, एक्सच्या ठिकाणी मी मायनस एक्स पुट केलं, आन्सर माझं चेंज, मेन फंक्शन चेंज झालं का? नाही चेंज झालं, ऍज इट इज राहिलं. ऍज इट इज राहिलं तर काय म्हणतो आपण त्याला? इव्हन फंक्शन. त्याला आपण काय म्हणतो? इव्हन फंक्शन म्हणतो. झेपतंय का? ऑड इव्हन फंक्शनचे प्रॉब्लेम पेपरला पडतात, त्यांना फक्त पास व्हायचं आहे, त्यांनी हे केलं पाहिजे. फंक्शनचे प्रॉब्लेम ऑड इव्हनचे केले पाहिजे. मॅक्सिमम मिनिमम करा, सेफर साईडला जाता. जेवढं तुम्ही जास्त कराल तेवढं तुम्ही सेफर साईडला जाणार. जेवढं तुम्ही जास्त कराल कंटेंट तेवढं तुम्ही सेफर साईडला जाणार. पास होण्याचे चान्सेस तुमचे वाढत जातील. पुढं सेम गणित आहे, सेम गणित आहे, फक्त तुम्हाला मगाशी इथं मध्ये प्लस होतं, आता इथं काय केलं? प्लसच्या ऐवजी मध्ये मायनस आहे. सेम सोडवत आपण गेलोय. इथं काय आलं? फंक्शन ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस फंक्शन ऑफ एक्स आलं. फंक्शन ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस फंक्शन ऑफ एक्स जर येत असेल तर त्याला आपण म्हणतो ऑड फंक्शन. दिलेलं फंक्शन जर ऍज इट इज रिमेन राहिलं तर त्याला आपण इव्हन म्हणतो, चेंज झालं तर त्याला आपण ऑड म्हणतो. सिंपल. ठीक आहे. बघा हे अशा पद्धतीने तुम्हाला देणार. फंक्शन ऑफ एक्स दिलेला आहे, ठीक आहे, आणि काय म्हटलंय? हे फंक्शन इव्हन आहे का ऑड आहे सांगा. हमखास क्वेश्चन पेपरला पडतो म्हणजे पडतो. 2 मार्कला पडेल, 4 मार्कला पडेल, थोडस किचकट असेल तर 4 मार्कला पडेल, इझी असेल तर 2 मार्कला पडेल. पण ऑड इव्हन फंक्शन, मॅक्सिमम मिनिमम, रेडियस ऑफ कर्वेचर हे पडणार 101% पडणार. इम्प्लिसिट फंक्शन पडणार, पॅरामेट्रिक फंक्शन पडणार, असे प्रॉब्लेम पडणार, लक्षात घ्या. ठीक आहे. मग हे फंक्शन ऑफ एक्स तुम्हाला दिलेलं आहे, म्हणजे तिथं फक्त दिलेलं फंक्शन ऑड आहे का इव्हन आहे कसं ओळखणार? एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स पुट करायचं आहे. काय करायचं आहे? एक्सच्या ठिकाणी जस्ट मायनस एक्स पुट करायचं आहे. सो इथं जिथं जिथं एक्स आहे तिथं मायनस एक्स पुट करत गेलो आपण. साइन ऑफ एक्स तिथं साइन ऑफ मायनस एक्स पुट केलं. आता आपल्याला हे माहित पाहिजे, साइन ऑफ मायनस थिटा याला आपण लिहू शकतो मायनस साइन थिटा. ट्रिग्नोमेट्री राजा. कुठून आलं सर हे? ट्रिग्नोमेट्री मधून आलं. हे कुठून आलं साहेब? हे आलं ट्रिग्नोमेट्री मधून. साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा असतं. कॉस ऑफ मायनस थिटा काय असतं? कॉस ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा असतं. नाही सर, तुम्हीच तर म्हटला. नाही नाही नाही, कॉस मायनस थिटा काय असतं? प्लस कॉस थिटा. कॉस ऑफ मायनस थिटा हे असतं प्लस कॉस थिटा. बघा हे कुठून आलं सर? हे पहिल्यांदाच बघतोय आम्ही. ठीक आहे साहेब, हे आहे ट्रिग्नोमेट्री मध्ये. हे ट्रिग्नोमेट्री मधलं आहे सगळं. लक्षात घ्या, ट्रिग्नोमेट्रीला आपण जवळपास 70 प्रॉब्लेम सोडवले. 70. ह्याला आपण 70-80 प्रॉब्लेम सोडवले डेरिव्हेटिव्ह. येते लक्षात? एवढी प्रॅक्टिस आपण करून घेतलेली आहे. चला असो, ऍप वर तुम्ही ते सगळे लेक्चर बघू शकता. ठीक आहे. बघा मग काय केलं? इथं पुट केलं मायनस एक्स चा क्यूब आहे, हे मायनसच राहणार. 4 इंटू मायनस एक्स, मायनस 4x आलं. साइन ऑफ मायनस एक्स, साइन ऑफ मायनस एक्स ला मी लिहिणार मायनस साइन एक्स. सो प्लस आणि मायनस काय होणार? मायनस झालं. आता यातनं काय कॉमन काढू शकतो आपण? मायनस कॉमन काढू शकतो. यातनं मायनस साइन कॉमन काढलं की आतले सगळे साइन चेंज होतात.
ज्यावेळेस आपण कुठल्याही फंक्शन मधून मायनस साइन कॉमन काढतो त्यावेळेस आतल्या फंक्शन मधले सगळे साइन रिव्हर्स होतात. म्हणजे इथं मायनस आहे इथं प्लस झालं, इथं मायनस आहे प्लस झालं, मायनस आहे प्लस झालं, हे मायनस आणि हे कुठं तर बघितल्यासारखं झालंय आपल्याला. हे म्हणजे काय आहे, हे सगळी टर्म म्हणजे काय आहे दिसतंय की आपल्याला फंक्शन ऑफ एक्स आहे. ते रिप्लेस केलं आपण तिथं. या पूर्ण टर्मच्या ऐवजी मी काय लिहिलं फंक्शन ऑफ एक्स, हे मायनस साइन इथं आहे. फंक्शन ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस फंक्शन ऑफ एक्स आलं म्हणजे हे काय आहे ऑड फंक्शन आहे. चेंज झालं, चेंज झालं म्हणजे मायनस आलं म्हणजे काय आलं ऑड फंक्शन. फंक्शन ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स असेल तर ते असतं इव्हन फंक्शन आणि फंक्शन ऑफ मायनस एक्स इक्वल टू मायनस फंक्शन ऑफ एक्स असेल तर हे असतं ऑड फंक्शन. लक्षात, जोपर्यंत तुम्ही हे स्वतः सोडवून बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. मी तुम्हाला इथं 100 वेळा जरी सांगितलं असं हा की बाबा हे म्हणजे ऑड असते हे म्हणजे इव्हन असते, तुम्हाला समजणार म्हणजे समजणार, बरं वाटणार, छान वाटणार, नंतर आठवणार नाही. पण तुम्ही जर स्वतः सोडवला तर तुम्ही लास्ट पर्यंत विसरत नाही, डिप्लोमा होईपर्यंत विसरणार नाही. ठीक आहे. सो बघा हे सोपे प्रॉब्लेम माझ्या मते तर सोपेच आहेत, फार काय अवघड नाही. म्हणजे पुढच्या टाइप्सला जर कम्पेअर केलं तर हे अतिशय चिंदी आहे, अतिशय सोपं आहे. ठीक आहे. यात पण मग मुलं प्लस मायनस मध्ये गोंधळ घालतात, प्लस मायनस मध्ये गोंधळ घालतात आणि मग ते चुकतात. आता ते लॅक ऑफ प्रॅक्टिस आहे. प्लस मायनस आता यायला पाहिजे, लक्षात घ्या. प्लस मायनस, मायनस मायनस ऍडिशन होते आणि मायनस साइन जातं, प्लस मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन होतं आणि मोठ्याचं साइन जातं, प्लस 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 असतं. सो ह्या बऱ्याच गोष्टी आता बेसिक गोष्टी आहेत, ते मी लेक्चरला पण तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यावर एक सेपरेट मी लेक्चर घेतलेलं आठवतंय का, की जे सायन्स आहेत त्याच्यावर मी सेपरेट एक लेक्चर घेतलं होतं. सो ते पण आपण लेक्चरला बघितलंय, पण आता ते डिस्कस करायची ती वेळ नाहीये कारण आता उद्याला पेपर आला. उद्याला म्हणजे ते काय 25 तारखेला असेल त्यावेळेस पेपर तुमचा आला, त्यावेळेस आता ह्या पॉइंट्स हे पॉइंट डिस्कस करायची वेळ नाही. चला परत परत फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला, मोठं भलं मोठं फंक्शन दिलेलं आहे. हे दिलं तर 4 मार्काला पडणार, हे असं जर दिलं तर 4 मार्काला पडणार. काही नाही, दिलेलं फंक्शन ऑड आहे काही पण आहे हे कसं ओळखणार, एकच काम करायचं, एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स पुट करायचं. एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स तर पुट करा, पुढचं पुढं बघू. इथं एक्स तिथं मायनस एक्स पुट करा, पुढचं पुढं बघू काय होईल ते होईल. म्हणजे इथं एक्स तिथं मायनस एक्स पुट केलं, सोडवत गेलो, काय मिळालं, फंक्शन ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स आलं. मायनस एक्स पुट केलं, सोडवत गेलो, हे मला कुठंतरी वर बघितल्यासारखं दिसतंय. हा हे म्हणजे काय आहे, फंक्शन ऑफ एक्स आहे. म्हणजे फंक्शन ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स, त्यात काही बदल झाला नाही. दिलेल्या फंक्शन मध्ये जे मी मायनस एक्स पुट केलं तरी पण ओरिजिनल फंक्शन मध्ये काही फरक पडला नाही. म्हणजे फंक्शन काय असतं, इव्हन फंक्शन असतं, इव्हन फंक्शन. समजलं, हे इव्हन ऑड याच्यावर क्वेश्चन पडतात, महत्वाचं आहे. हा आता हे डेरिव्हेटिव्हचे काही फॉर्म्युले आहेत, बेसिक फॉर्म्युले तुम्हाला एवढे तरी येणं अपेक्षित आहे. हे तुम्हाला बेसिक फॉर्म्युले माहित पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन, जे डोक्यावर आहे ते पलीकडे घ्यायचं, अलीकडं जे पॉवरला आहे त्या अलीकडे घ्यायचं आणि पॉवर मधनं एक मायनस करायचं. एक्स रेस टू एन, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 हे सांगितलेलं आहे. ह्याच्यापेक्षा भारी मी तुम्हाला प्रॉब्लेम देऊन सांगितलेला आहे. ठीक आहे, हे पुढे आपण डिस्कस करू. ई रेस टू एक्स आपला माणूस आहे, बदलत नाही तो, त्याचा किती वेळा डेरिव्हेटिव्ह घ्या तुम्ही, कितीही वेळा घ्या, तो माणूस बदलत नाही. ई रेस टू एक्स म्हणजे ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स म्हणजे ई रेस टू एक्स राहणार. ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स राहणार, ते बदलत नाही. पुढं ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. त्याचं इंटिग्रेशन काय असतं माहितीये का, ए रेस टू एक्स अपॉन अपॉन लॉग ए असते इंटिग्रेशन. बरं राहू दे, आता ते सांगत नाही, नाहीतर तुम्ही ते गोंधळ होईल तुमचा सगळा. चला, ए रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए, लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन एक्स. हे बेसिक तरी गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, त्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, पुढं त्यानंतर कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साइन एक्स, साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. लक्षात ठेवा, हे असं काहीतरी ट्रिक करून लक्षात ठेवायचं. साइनचं कॉस, कॉसचं मायनस, टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह कोसेक स्क्वेअर एक्स.
हे बघा, हे लक्षात पाहिजे, सेक एक्स डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स बेसिक फॉर्म्युला आहेत. आणि अजून पुढे पुढे जसे फॉर्म्युले वाढत गेले तसे आपण लिस्ट अपडेट करत गेलोय. बरोबर आहे. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. त्यानंतर काय? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय पण घ्या ज्याच्यात एक्स नाही. 100 घ्या, 1 लाख घ्या, 2 लाख घ्या, 5 लाख घ्या, 1 कोटी घ्या, काय वाटेल ते नंबर घ्या. 150 घ्या, 5 घ्या, 7 घ्या. हे पुढे सांगतो मी तुम्हाला. तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? 0. आणि 1/x डेरिव्हेटिव्ह काय? -1/x². बघा, ऍटलीस्ट एवढे तरी फॉर्म्युला पाठ पाहिजे तुम्हाला. एवढ्या फॉर्म्युल्यावर पण तुम्ही डेरिव्हेटिव्ह सोडवू शकता. लक्षात घ्या. हे काय अवघड आहे एवढे फॉर्म्युले पाठ करायला? त्याच्यावर आपण किती प्रॉब्लेम सोडवलेत? 70-80 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आपल्या वहीमध्ये आहेत. लक्षात घ्या. मग एवढं तरी बेसिक फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजेत. बाकी पुढे प्रोडक्ट रूल आहे, त्यानंतर कोशंट रूल आहे, हे पुढे बघू. बरोबर. हे तरी तुम्हाला ऍटलीस्ट किती सोपं आहे. x⁻n n × x⁻n−1 e⁻x आपला माणूस आहे, कधी बदलत नाही. e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x a⁻x log a log x डेरिव्हेटिव्ह 1/x साइनचं कॉसचं मायनस साइन आहे का नाही? काय अवघड आहे? सो असं लक्षात ठेवायचं. हे सगळे बेसिक 13 बेसिक फॉर्म्युले तर तुम्हाला माहित पाहिजे. एवढ्यावर तुम्ही अर्धा तरी गणित सोडवू शकता, आरामात सोडवू शकता. बघा, हे असे गणित 2 मार्कला पडतात पेपरला. 2 मार्कला हे पडलेले प्रॉब्लेम आहेत. काय म्हटले? y = e⁻x log 5 e. आता यात जरा लॉगची प्रॉपर्टी वापरायला यायला पाहिजे. यात जरा लॉगची प्रॉपर्टी वापरता येणं गरजेचं आहे. काय केलं? 5x आहे, पॉवर रूल वापरा लॉगचा. लॉगचा पॉवर रूल log 5 e⁻x असा आहे ना. पॉवर रूल काय सांगतो? 5 च्या पॉवरला जे काय आहे ते लॉगच्या अलीकडे येतंय. येतंय की नाही येतंय? येतंय. हे लॉगची प्रॉपर्टी आहे. सो हे x इथं आलं. x इंटू काय झालं? log of 5 e. आणि हे सगळं कुठं आहे? हे सगळं ईच्या डोक्यावर आहे. हे सगळं कुठं आहे? e⁻, हे सगळं आहे. बरोबर. पुढं असंच आहे ना हे? ओके, हे उलट आहे. बर, हे असं आहे रे. आता असं दिलंय त्यांनी. मग याला मी काय करू शकतो? जसं मी पॉवर वरची टर्म इकडे आणू शकतो, तसं इकडची टर्म मी पॉवरला नेऊ शकतो. सिंपल. मग मी याला काय लिहू शकतो? इथं खाली ई आहे. e⁻² आहे सगळं, ईच्या पॉवरला आहे सगळं. रेस टू म्हणजे ईच्या डोक्यावर आहे. लक्षात येतंय ना? हा, मग हे एक्स पुढे गेलं म्हणजे काय झालं? e⁻ log of 5 e. हे एक्स कुठे जाणार? 5 च्या पॉवरला जाणार, 5 च्या डोक्यावर. मग काय झालं? आता असं जर असेल, ई आणि लॉग ई हे एकमेकांना काय करतं? ई आणि लॉग ई एकमेकांना कॅन्सल करतं, कट होतं. मग काय राहिलं? 5x राहिलं. 5x म्हणजे काय? a⁻x. 5x म्हणजे काय? a⁻x. ए म्हणजे आता इथं काय व्हॅल्यू आहे? 5. ए म्हणजे 5 आहे, लक्षात घ्या. ए म्हणजे कॉन्स्टंट कुठली पण नंबर असू शकतो. 100 असू शकते, 5, 7, 8, 10, 11 काय वाटेल ते नंबर असू शकतो. मग इथं ए च्या ऐवजी 5 आलंय. डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x a⁻x इंटू लॉग ए. लॉग a⁻x ए कोण आहे? 5. 5x इंटू लॉग ए कोण आहे? 5. लॉग 5 e. बघा, हे असं आहे. प्रॉब्लेम कोण तर बघणार, किती अवघड आहे, सोडून देते लगेच. जेवढा प्रॉब्लेम दिसायला अवघड तेवढा सोडवायला सोपा. हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला किती वेळा पण सांगितलंय लेक्चरला, जेवढा प्रॉब्लेम तुम्हाला दिसायला अवघड आहे तेवढा तो पटकन सॉल्व्ह होतोय. कमी स्टेप मध्ये सॉल्व्ह होतोय. बघा, हे किती स्टेप मध्ये सॉल्व्ह झालं. हे कदाचित पडलं तर 4 मार्कला पण पडू शकतं. ठीक आहे. आणि पडलं तर 2 मार्कला पण पडू शकतं. डिपेंड, तुमचं लक. ठीक आहे. सो कोण तर काय म्हणणार, किती अवघड गणित आहे, काय काय कोण बघणार नाही. पण सोपं आहे, लक्षात घ्या. ज्याला माहित आहे, लॉगची प्रॉपर्टी माहिती आहे, ऍटलीस्ट लॉग करा म्हणून मी तुम्हाला सांगितलंय पासिंग वाल्यांना. पण लॉग तरी करायला पाहिजे तुम्ही. आपल्या ऍपवर फक्त त्याचे 6 लेक्चर आहेत. बसला की तुम्ही ते 6 लेक्चर बघून तुमचा लॉग होतोय पूर्ण. एवढं तरी करा. चला, हे झालं तुमचं 2 मार्कचं किंवा 4 मार्कचा प्रॉब्लेम. आता हे आहे
बघा हे 4 मार्कला तुम्हाला विचारू शकतात. फाइंड dy बाय dx डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे तर रूट एक्स प्लस 1 अपॉन रूट एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे. बरोबर आहे. ए प्लस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर काय फॉर्म्युला रे? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हे कुठं शिकलाय तुम्ही? शाळेत शिकलाय. हे डिप्लोमाचं मॅथ्स नाही, हे शाळेत शिकलाय तुम्ही. सर हे कुठं शिकवलंय डिप्लोमाला? आता साहेब आता हे तुम्हाला सगळं झालेलं आहे शाळेत, हे यायला पाहिजे. चला ए म्हणजे इथं कोण आहे? ए म्हणजे रूट एक्स आहे. बी म्हणजे कोण आहे? 1 अपॉन रूट एक्स आहे. चला ए स्क्वेअर म्हणजे कोण? रूट एक्स चा स्क्वेअर प्लस 2a इंटू बी. 2 इंटू ए म्हणजे रूट एक्स, बी म्हणजे 1 अपॉन रूट एक्स प्लस बी चा स्क्वेअर. बी म्हणजे कोण आहे? 1 अपॉन रूट एक्स चा स्क्वेअर. चला रूट एक्स चा स्क्वेअर म्हणजे रूट आणि स्क्वेअर एकमेकांना कॅन्सल करतात. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एकमेकांना काय करतात? कॅन्सल करतात. म्हणजे इथलं रूट गेलं, स्क्वेअर गेलं, एक्स राहिलं 2. इथं काय आहे? हे रूट एक्स कॅन्सल झालं आणि 1 अपॉन रूट एक्स, 1 चा स्क्वेअर 1, रूट एक्स चा स्क्वेअर एक्स. मग आता प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे का नाही? सिंपल. आत्ताच आपण फॉर्म्युले बघितले. एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 कॉन्स्टंट आहे. 2 काय आहे? कॉन्स्टंट आहे. 2 च्या ऐवजी काय पण असू शकतं ना, 5, 7, 8, 9, 10, 11, 100 काय वाटेल ते असू शकतं. 2 हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय? 0 आणि 1 अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय? मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. आहे का नाही? आता आपण 13 बेसिक फॉर्म्युले बघितले, त्याच्या पलीकडे काय आहे का सांगायचं? काय नाही. सो मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. मग थोडंसं रिअरेंज केलंय. हे 1 प्लस मायनस काय झालं? मायनस झालं. संपलं. 2 मार्काचं गणित आहे. 2 मार्क्स. किती मार्कला विचारलं जातं हे? 2 मार्कला तुम्हाला हे विचारलं जातं. समजलं? झालं. हे असं आहे. 2 मार्कला असे गणित पडतात. बघा आता इथे काय आहे? y इक्वल टू एक्स प्लस 1 आणि एक्स प्लस 2. ठीक आहे. ब्रॅकेट ओपन करून घ्यावं लागेल तुम्हाला. बरोबर आहे. एक्स प्लस 7 आणि एक्स प्लस 2 असं आहे. हे काय आहे? एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 2. ब्रॅकेट ओपन करायला आपण शिकलोय शाळेत. बेसिक आहे. कसं करणार? या एक्स ने याला मल्टिप्लाय करणार. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू 2 प्लस 2x, 1 इंटू एक्स प्लस एक्स, 1 इंटू 2 प्लस 2, 1 इंटू 2 2. मग काय झालं? एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस एक्स किती झाले? 3x प्लस 2. सांगा एक्स रेस टू n. आता याचं प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. बरोबर. एक्स स्क्वेअर प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह आपण घेतला. एक्स स्क्वेअर म्हणजे काय करायचे? 2 ला पुढे आणायचं. 2x आणि आपण एक मायनस करायचा. 2 मायनस 1 1. समजतंय का? सिंपल. 3x म्हणजे 3 कॉन्स्टंट आहे. 3 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर काढला आणि x प्लस 2 काय आहे? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय? 0. म्हणजे 2x प्लस 3 x चं डेरिव्हेटिव्ह काय? 1. 0 चा काय संबंध नाही. सो आन्सर काय आलं? 2x प्लस 3 इज युअर आन्सर. 2x प्लस 3 इज युअर आन्सर. समजतंय? बेसिक फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. डेरिव्हेटिव्ह आणि ट्रिग्नोमेट्री बऱ्याच जणांना अवघड का जातं? फॉर्म्युले पाठ नसतात. फॉर्म्युले पाठ नसेल तर तुम्ही जगातला किती पण भारी क्लास लावा, काही उपयोग नाही. सर मी 1 लाख रुपये फी देतो, काय नाही, मी फॉर्म्युले करणार नाही. बाळ मग कोण करणार? फॉर्म्युले करायला पाहिजे. चला एक्स रेस टू 5 चं डेरिव्हेटिव्ह सांगा. 5x रेस टू 4. समजतंय का? एक्स रेस टू 5 चं डेरिव्हेटिव्ह काय? हे जे डोक्यावर आहे त्याला अलीकडे आणा. 5x 5 मधनं मायनस करा. रेस टू 4. सिंपल आहे. सेम एक्स रेस टू 7 चं डेरिव्हेटिव्ह सांगा. 7x रेस टू 6. 7 ला पुढे आणा. x 7 मधनं एक मायनस करा. 6. e रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह सांगा. e रेस टू x बदलत नाही. e रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह काय? e रेस टू x. तुम्हाला सांगितलं e रेस टू x आपला माणूस आहे की नाही? e रेस टू x बदलत नाही. सेम. त्याला किती पण डेरिव्हेटिव्ह घ्या तुम्ही, सेम राहतं डेरिव्हेटिव्ह त्याचं. ठीक आहे. हे झालं तुमचं आन्सर. नेक्स्ट बघा आता हे
बघा हे पडलेलं आहे पेपरला, असे गणित आहेत, तुम्ही मागचे पेपर काढून बघा. क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला असे प्रॉब्लेम भेटणार 2 मार्कला. x रेस टू 10 प्लस 10 रेस टू x प्लस e रेस टू x याचं डेरिव्हेटिव्ह काढा म्हणून सांगितले. y इज इक्वल टू तुम्हाला दिलेला आहे. डिफरन्शिएट करायला पाहिजे. dy बाय dx, y चं डेरिव्हेटिव्ह काय होतंय? dy बाय dx होतंय. मग पुढं बोला. हा मग हे पडलेलं आहे, 2 मार्कला पडलेलं आहे. हा अवघड असं वाटतं पण 2 मार्कला पडलं. असे गणित तुम्ही मागचे पेपर काढून बघा, पडलेले आहेत. ठीक आहे. मग आता मला सांगा x रेस टू 10, 10 पुढे घेणार आणि 10 मधनं एक मायनस करणार. 10x रेस टू 9, 10 रेस टू x म्हणजे a रेस टू x आहे. आणि आता इथे a ची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. म्हणजे a रेस टू x इंटू लॉग a. a रेस टू x, a म्हणजे 10 आहे. लॉग a, a म्हणजे काय आहे? 10. आणि e रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे? e रेस टू x. ते बदलत नाही. ते बदलत नाही. बघा सिंपल. परत आलं लॉग x y इक्वल टू लॉग x प्लस लॉग x टू द बेस 5 प्लस लॉग 5 टू द बेस 5. बघा आता इथं लॉग x केलं. लॉग x बेसला काही नसतं, म्हणजे बेसला काय असतं? e असतो. फक्त लॉग x लिहिलंय सर, बेस लिहिलं नाही. बेस लिहिलं नाही याचा अर्थ बेस काय असतो? बाय डिफॉल्ट e असतो. e. ठीक आहे. आता इथं काय आहे? लॉग x टू द बेस 5 आहे. इथं चेंज ऑफ बेस रूल वापरला आपण. आठवतंय? लॉग ची प्रॉपर्टी आहे ही, चेंज ऑफ बेस रूल. काय आहे चेंज ऑफ बेस रूल? लॉग ऑफ a टू द बेस b. याला आपण काय लिहू शकतो? लॉग ऑफ a अपॉन लॉग ऑफ b असं लिहू शकतो आपण. हा कसला रूल आहे? चेंज ऑफ बेस रूल. कुठला आला? लॉगॅरिथम मधून आला. सो डेरिव्हेटिव्ह मध्ये बऱ्यापैकी मागच्या गोष्टींचा पण रेफरन्स घ्यावा लागतो. हे केलं. प्लस ही पण लॉगची प्रॉपर्टी आहे. काय प्रॉपर्टी आहे? लॉग ऑफ बेस इटसेल्फ. log of base itself, log of 5 to the base 5, log of 100 to the base 100, log of 200 to the base 200. दोन्ही नंबर सेम असतील तर लॉग ची व्हॅल्यू काय येते? 1. आहे का नाही? हे लॉग मध्ये सगळं शिकवलेलं आहे मी. हे 1. मग परत आता प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, याचा सेपरेट, याचा सेपरेट. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन x. आता इथं कॉन्स्टंट कोण आहे? लॉग 5. 1 अपॉन लॉग 5 ला बाहेर काढलं. बाहेर काढलं, मग आत कोण राहिलं? लॉग x. आणि 1 कोण आहे? कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय? 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. परत हे लॉग x चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस हे 1 अपॉन लॉग 5 ऍज इट इज. लॉग x चं डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन x. मग आता ह्या दोघांमधनं काय कॉमन निघतं? 1 अपॉन x कॉमन, 1 प्लस 1 अपॉन लॉग 5. झेपतंय का? समजतंय ना काय चालू आहे? बघा हे dy बाय dx तुमचा आन्सर आला. असे क्वेश्चन 2-2 मार्कला पडलेले आहेत. आता बघा प्रोडक्ट रूल. आठवतंय प्रोडक्ट रूल? प्रोडक्ट रूल काय? फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. u इंटू v. u म्हणजे कुठली टर्म आहे? बघा y इज इक्वल टू u इंटू v आहे. बघा y इक्वल टू u प्लस v जर असेल, u प्लस v असेल तर u चा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या, v चा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. घेऊ शकतो आपण. पण आता प्लस नाही. प्लसच्या ऐवजी काय आलं? मल्टिप्लाय आलं. प्रोडक्ट. प्लसच्या ऐवजी काय आलं? प्रोडक्ट. मल्टिप्लाय. मल्टिप्लाय आलं तर आपण काय शिकलोय? फर्स्ट. ही फर्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म आहे. मग फॉर्म्युला काय? फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. हे तुम्हाला सांगितलं मी. आपण किती प्रॉब्लेम याच्यावर सोडवलेले आहेत? भरपूर सोडवलेले आहेत प्रॉब्लेम. ठीक आहे. तर प्रोडक्ट रूलवर पण प्रॉब्लेम असं सेपरेट पडत नाही. म्हणजे 6 मार्कचे 4 मार्कचे किचकट प्रॉब्लेम असतात इम्प्लिसिट मध्ये वगैरे. तिथं तुम्हाला जर प्रोडक्ट असेल तर प्रोडक्ट रूल हा वापरावा लागतो. कोशंट रूल म्हणजे काय? डिव्हिजन असेल तर कोशंट रूल वापरावा लागतो. ठीक आहे. हा प्रोडक्ट रूल आहे. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. असं लक्षात ठेवा. त्यावेळी पण मी तुम्हाला सांगितलेलं. नेक्स्ट बघा आता इथं आहे. बघा लक्ष द्या. बघा इथं काय म्हणलंय?
y इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू एक्स आहे ना, हे मल्टिप्लाय आहे. समजा हे असं असतं तर y इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस एक्स असतं. काय आन्सर येते सांगा बरं याचे? सेपरेट घ्यायचं, एका स्टेप मध्ये आन्सर येते. सांगा बरं काय आन्सर येते? हे y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy बाय dx. ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय? ई रेस टू एक्स. एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय? 1 झालं. हे तुमचं आन्सर आलं. तर एवढं सोपं तर पेपर मध्ये टाकत नाही. एवढं सोपं 2 मार्काला पण 2 मार्काच्या पण लायकीचं गणित नाही. आलं लक्षात? मग आता इथं प्रोडक्ट आहे मध्ये, मग प्रोडक्ट असेल तर प्रोडक्ट रूल वापरायचा. कळालं? मध्ये प्लस असेल तर सगळ्यात सोपं गणित होते. 2 मार्काला पण विचारू शकत नाही ते. आलं लक्षात? ठीक आहे. आपण कॉल केलं. चला ठीक आहे. पुढं मग आता इथं फर्स्ट टर्म कोण आहे? ई रेस टू एक्स फर्स्ट आहे. सेकंड टर्म कोण आहे? एक्स. मग मी तुम्हाला काय रूल सांगितला? फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. डी बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह. सेकंड टर्म कोण आहे? एक्स प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ई रेस टू एक्स तसंच आहे. एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 प्लस हे एक्स तसंच. ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय? ई रेस टू एक्स. मग हे ई रेस टू एक्स इंटू 1 म्हणजे ई रेस टू एक्स प्लस एक्स इंटू ई रेस टू एक्स. त्यातनं काय कॉमन निघतं? ई रेस टू एक्स कॉमन काढलं, फायनल आन्सर आला 1 प्लस एक्स. समजते? बघा यात अजून पण आपण बेसिक फॉर्म्युल्यावरच सोडवा लागलोय सगळं. तेवढे ऍटलीस्ट बेसिक फॉर्म्युले तर तुम्हाला पाठ पाहिजे. लक्षात घ्या. प्रोडक्ट रूल सोपा आहे. फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, सोपा आहे, त्याच्यावर प्रॉब्लेम पडू शकतात. सेपरेट प्रोडक्ट रूलवर पडत नाहीत. आता बघा इथं परत आलं एक्स इंटू साइन एक्स. आलं? मध्ये प्लस आहे का? नाही. मध्ये काय आहे? मल्टिप्लाय आहे. मल्टिप्लाय असेल तर प्रोडक्ट रूल वापरायचा. बरोबर? मध्ये प्लस असेल तर एका स्टेप मध्ये मगाशी जर सोडवलं आपण 2 मार्काला पण ते विचारत नाही. एवढं सोपं आहे. ठीक आहे. मग आता इथं परत फर्स्ट टर्म कोण आहे? फर्स्ट टर्म कोण आहे? एक्स. सेकंड टर्म कोण आहे? साइन एक्स. फर्स्ट टर्म एक्स आहे, सेकंड टर्म कोण आहे? साइन एक्स. काय वापरायचं? फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. मग आपल्याला माहित आहे साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. मग हे एक्स, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस साइन एक्स, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. परत पुढं यातनं काय कॉमन निघतंय का? काय कॉमन निघत नाही. हा सर एक्स कॉमन निघतंय की हे एक्स हे एक्स हे एक्स. राजा असं करायचं नाही, हे लई मोठं पाप आहे. सर इथं एक्स आहे, इथं एक्स आहे आणि हे पण एक्स आहे, सर सगळं कॉमन काढा. अरे अरे असं होत नाही रे बाबा. असं काय करायचं नाही, लई पाप आहे ते. फक्त काय काहीच कॉमन निघत नाही, तसंच ठेवा ना. एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स. निघत नाही तर निघत नाही. जबरदस्ती सर हे एक्स काढतो कॉमन सगळंच. ऐसा करने का नहीं मुन्ना, समझे? चला नेक्स्ट. चला हे बघा, सेम प्रोडक्ट रूल समजला ना तुम्हाला? प्रोडक्ट रूल समजला. प्रोडक्ट रूल काय आहे? फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आता डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्हाला यायला पाहिजे, त्याला काय पर्याय नाही. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्हाला यायला पाहिजेत. लक्षात घ्या, बेसिक फॉर्म्युले मी तुम्हाला लिहून दिले ते यायला पाहिजे. हे असंच आहे सगळं. ठीक आहे. प्रोडक्ट रूल झालं. आता तसं प्रोडक्ट रूल झालं तसं काय आहे? कोशंट रूल आहे. कोशंट म्हणजे डिव्हिजन असते. कोशंट म्हणजे काय असते? डिव्हिजन. काय कमेंट आली आहे? रिव्हिजन लेक्चर रेकॉर्ड होतो का? अरे मग, अरे दाद्या, रिव्हिजन लेक्चर रेकॉर्ड होतं. ऍपवर पण टाकले आपण, युट्यूबला पण टाकलेलं आहे. असं कसं? पाटील कुठं आहे एवढे दिवस तुम्ही? मग चला असो. बघा लोकांना हे पण माहित नाही लेक्चर रेकॉर्ड होतं का, आपण कुठं टाकतो हे पण माहित नाही. ऍप कधी तर उघडून बघत जावा, युट्यूब बघत जावा, व्हॉट्सअपवर आपण टाकतो लिंक त्याची. यू अपॉन व्ही, यू इंटू व्ही असेल तर काय असतंय? प्रोडक्ट रूल. म्हणजे जे काय असेल ते प्रोडक्ट रूल. पण आता काय आहे? यू अपॉन व्ही आहे, डिव्हिजन. डिव्हिजन आहे, डिव्हिजन.
डिव्हिजन असेल तर कोशंट रूल वापरायचं. कोशंट रूल ऑर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिव्हिजन. काय आहे डिव्हिजनचं, कसं लक्षात ठेवायचं? हे काय असतं, डिनॉमिनेटर ना, जे खाली आहे त्याला काय म्हणतो आपण, डिनॉमिनेटर, छेद. मराठी मीडियम वाले याला काय म्हणतो, न्यूमरेटर. न्यूमरेटर म्हणजे काय, अंश, बरोबर. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. मग काय फॉर्म्युला आहे, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. हा, हे असं अपॉन मध्ये येणार. हा, क्वेश्चन दाखवतो तुम्हाला ते पुढं. हा, हे असा रूल वापरायचा. कसा रूल वापरायचा, जसा प्रोडक्ट रूल काय होता, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. हे झालं. तसं कोशंट रूल काय आहे, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस आहे मध्ये. प्रोडक्ट रूलला मध्ये प्लस आहे आणि ह्याच्यामध्ये काय आहे, कोशंट रूल मध्ये मायनस आहे. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. बघा हे कसं प्रॉब्लेम असा येतो बघा. आलं का इथं, ई रेस टू एक्स अपॉन एक्स आलंय. डिव्हिजन आलं, डिव्हिजन आलं की काय प्रोडक्ट रूल वापरणार नाही, कोशंट रूल. डिव्हिजन रूल वापरायचा. डिव्हिजन आलं की डिव्हिजन रूल, प्रोडक्ट आलं की प्रोडक्ट रूल. डिव्हिजन म्हणजे आता इथं न्यूमरेटर कोण आहे, ई रेस टू एक्स आहे, डिनॉमिनेटर कोण आहे, एक्स आहे. मग काय फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर होल डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. आहे का नाही, एवढं सोपं आहे. हे सगळं आपण लेक्चरला घेतलेलं आहे. प्रॉब्लेम नंबर 31 ऍप वर काढायचं, बघायचं, ते लेक्चर शिकवलेलं आहे. ठीक आहे, बघा. मग आता हे सोडवत जायचं. एक्स ला एक्स घेतलं, ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय, ई रेस टू एक्स, हे मायनस परत हे ई रेस टू एक्स आहे असं, एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन एक्स स्क्वेअर. आता यातनं काय कॉमन निघतं का, निघतं. ई रेस टू एक्स कॉमन निघतं, कॉमन निघालं आत काय शिल्लक राहिलं, एक्स मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. सो दिस इज द फायनल आन्सर. संपलं. लक्षात, 2 मार्कला विचारू शकतात, 4 मार्कला विचारू शकतात. 2 मार्कला किंवा 4 मार्कला हे विचारू शकतात. कोशंट रूल, कोशंट रूल लक्षात घ्या. सेपरेट कोशंट रूल किंवा प्रोडक्ट रूल वर प्रॉब्लेम पडत नाही. ते इम्प्लिसिट फंक्शनचे प्रॉब्लेम असतात ना, त्याच्यात आपल्याला हे वापरावे लागतात रूल. ठीक आहे. आता हे बघा, हे गणित बघा, काय वाटतं तुम्हाला, tan x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डिव्हिजन आहे ना, डिव्हिजन आहे. कोणाकोणाचं डिव्हिजन आहे, tan x आणि 1 प्लस एक्स स्क्वेअरचं. परत डिव्हिजन रूल वापरा. काय डिव्हिजन रूल आहे परत एकदा सांगतो. डिव्हिजन रूल म्हणण्यापेक्षा त्याला आपण काय म्हणतो, कोशंट रूल. काय आहे, डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. तसं मराठी मीडियम वाले अंश छेद असं म्हणा तुमचं. डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर केला. 1 प्लस एक्स स्क्वेअर, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता हे तर पाठ पाहिजे ना तुम्हाला, सेक्स स्क्वेअर एक्स बेसिक 13 फॉर्म्युले तुम्हाला दिले त्यातला. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन एक्स. आता ह्याचं सेपरेट घ्यायचं. 1 काय आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय 0. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2x. झोपेत सांगता यायला पाहिजे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. लक्षात. आणि ह्याला काय ऍज इट इज. मग यातनं काय आता कॉमन निघतंय का, निघतंय सर. इथे एक्स आहे, इथे एक्स आहे, एक्स आहे, एक्स आहे. निघत नाही, निघत नाही रे राजा, तसं करायचं नाही, पाप आहे. सो त्यातनं काही कॉमन निघत नाही. निघत नाही तर तसंच ठेवा. कोण सांगितलं तुम्हाला कॉमन काढा, निघत नाही तर निघत नाही. ठीक आहे, 1 प्लस एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर, हे तुमचं फायनल आन्सर आलं. कळालं. आता पोरांना हे वाटतं सर एवढं मोठं आन्सर असते काय, अरे हाय तर हाय, एवढं मोठं आन्सर असते काय सर, हाय तर हाय, आता त्याला काय करणार. हा मग असं आहे. बरेच मुलं असं म्हणतात सर यातनं असं एवढं मोठं माझं आन्सर आलं, मग बरोबर आहे काय.
बरोबर आहे तर प्रॉब्लेमच असा आहे तर काय करणार होतं. पुढं बघा हे डिव्हिजन कळालं तुम्हाला. डिव्हिजन कळाला, रूल कोशंट रूल सगळ्यांना समजला असेल. मग आता यात तुम्हाला हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले यायला पाहिजे. चला हा आता आलं मॅक्सिमा मिनिमा. द पॉइंट ऑफ मॅक्सिमा अँड मिनिमा ह्याच्यावर एक प्रॉब्लेम फिक्स पेपरला असतो. एक 6 मार्कला किंवा 4 मार्कला हा प्रॉब्लेम फिक्स पडलेला असतो पेपरमध्ये. कुठला पण पेपर तुम्ही मागचा काढून बघा, ग्रुपवर मी तुम्हाला पेपर शेअर केलेले आहे. कुठला पण तुम्ही पेपर काढून बघा, मॅक्सिमा आणि मिनिमाचा प्रॉब्लेम तुम्हाला बघायला मिळणार. लक्षात तर काय काय करायचं बघा. मॅक्सिमम मिनिमम मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते तुम्हाला. ठीक आहे बघा. फाइंड द मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज ऑफ y इज इक्वल टू, हे तुम्हाला फंक्शन दिलेलं आहे 2x क्यूब प्लस, ह्याचं एकच गणित सांगणार आहे मी, 2x क्यूब मायनस 3x स्क्वेअर मायनस 36x प्लस 10. ठीक आहे. जे काय y चं तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे ते इक्वेशन आपण लिहून घेतलं ऍज इट इज. त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. त्याला काय दिलं, इक्वेशन नंबर 1 दिलं. मग y ला आपण काय केलं, डिफरन्शिएट केलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे काय आलं, dy बाय dx आलं. हे y चं डेरिव्हेटिव्ह याला इक्वेशन नंबर 1 दिला आपण, त्याला डेरिव्हेटिव्ह घेतला. मग आता डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायला यायला पाहिजे. नसेल तर तुम्ही ऍप वर जावा, ऍप वरची क्वेश्चन नंबर 35 बघा, सगळं डिटेल मध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे, कसं डेरिव्हेटिव्ह घेतला, काय घेतला, सगळं सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे डेरिव्हेटिव्ह घेतला, dy बाय dx आपल्याला इक्वेशन मिळालं. पहिला जे y चं इक्वेशन आहे प्रॉब्लेम मध्ये दिलंय तेच लिहून घेतलंय आणि त्याला दिला आपण इक्वेशन नंबर 1. विषय संपला. ह्याला डेरिव्हेटिव्ह, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डेरिव्हेटिव्ह काढत 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 आलो, dy बाय dx मिळालं. त्याला आपण दिलं इक्वेशन नंबर 2. आता तुम्हाला मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर डेरिव्हेटिव्हचा काय नियम आहे, डेरिव्हेटिव्हचा काय रूल आहे, dy बाय dx ची व्हॅल्यू 0 ला इक्वेट करायची. सिंपल. पहिला काय केलं, दिलेलं y चं इक्वेशन दिलं, त्याला इक्वेशन नंबर 1 दिलं. नंतर काय केलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, काय काढलं, dy बाय dx काढलं. इथपर्यंत क्लिअर आहे. dy बाय dx काढलं, इक्वेशन नंबर 2 दिलं. मग आता तुम्हाला मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू काढायची. dy बाय dx जी काय टर्म आहे ती काय करायची, 0 ला इक्वेट करायची. 0 ला इक्वेट करून त्याच्यावरनं x च्या व्हॅल्यू मिळतात तुम्हाला. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे 0 ला इक्वेट केलं, यातनं आपण 6 कॉमन निघतं, 6 कॉमन काढलं, इकडं पाठवलं, ते 0 झालं. सो एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 6. आता मायनस 6 ला मायनस 6 चे फॅक्टर पाडायचे, मायनस 6 चे फॅक्टर पाडायचे, त्यांचं अल्जेब्राइक समेशन काय यायला पाहिजे, -1 यायला पाहिजे, -1 यायला पाहिजे. म्हणजे मग कसं करू शकतो आपण याला, -3 + 2, -3 + 2 करू शकतो आपण. बरोबर. सर असं कसं, सर याला असं लिहा तुम्ही, +3 - 2 लिहा. चालत नाही. 3 - 2 आणि +1 येते. तुला +1 पाहिजे का, नाही, काय पाहिजे, -1 पाहिजे. समझ में आ रहा है, आ रहा है का टँजंट जा रहा है. अरे हे फॅक्टर काढायचं काय डिप्लोमाचं गणित नाहीये, हे इयत्ता 8वी आहे का नाही. काय विचारलंय बघू, डिवाइड 100 हे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. हे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. डिवाइड 100 ते ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. ते पण प्रॉब्लेम घेतला ना आपण क्लासमध्ये, ते सुद्धा घेतलेलं आहे. हे बघा, मग याचं फॅक्टर काय येणार, -6 चे फॅक्टर काय येणार, -3 + 2 म्हणजे x - 3 आणि x + 2. मग हे -3 इकडे गेल्यावर +3 झाले, +2 तिकडे गेल्यावर -2 झाले. 2 व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. इथपर्यंत सोडवला तर 2 मार्क मिळतील तुम्हाला किंवा 1 मार्क मिळेल. ठीक आहे. आता बघा, हे आलं x = 3 आणि x = -2. आता काय करायचं, जे इक्वेशन 2 आहे म्हणजे dy बाय dx आहे, त्याला परत डिफरन्शिएट करायचं, त्याला परत डिफरन्शिएट करायचं. अगेन डिफरन्शिएटिंग इक्वेशन 2
डिफरन्शिएटिंग इक्वेशन 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स, याचा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तुम्हाला काय मिळणार, डीवाय बाय डीएक्स चं परत डेरिव्हेटिव्ह घेतलं तर ते काय मिळतं, d2y अपॉन dx स्क्वेअर, किंवा काही जण असं वाचतात d2y बाय dx स्क्वेअर. कसंही वाचा तुम्ही, आम्ही असं शिकलेलो आहे d2y बाय dx स्क्वेअर, असंही बरोबर आहे, d2y अपॉन dx स्क्वेअर पण बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. हा, हे इक्वेशन आलं, इक्वेशन नंबर 3. आता काय करणार, हे जे काय तुमचं x इक्वल टू 3 आणि x इक्वल टू -2 आले ते इथं पुट करायचं. ऍट x इक्वल टू 3 कुठनं आलं सर हे 3, हे काय आधी काढलंय आपण इथं. x इक्वल टू 3 d2y dx स्क्वेअर हे इक्वेशन नंबर 3 आहे. ह्याच्यात जिथं x आहे तिथं 3 ची व्हॅल्यू पुट करा. आन्सर आलं +30. +30 आलं, प्लस आलं म्हणजे ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0 म्हटल्यावर काय देणार, ते मिनिमम व्हॅल्यू देणार. x इक्वल टू 3 गिव्स मिनिमम व्हॅल्यू. ओके, पुढं x इक्वल टू -2 ही व्हॅल्यू इथं पुट करा. त्याचा आन्सर काय आलं, मायनस आलं. मायनस म्हणजे लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हणजे x इक्वल टू -2 तुम्हाला काय देणार, मॅक्सिमम व्हॅल्यू देणार. समज में आ रहा है, झेपते कट. हे पडलं तर 6 मार्कला पडतं किंवा 4 मार्कला. त्या पेपरानं ह्यात आहे की प्रॉब्लेम, बघू इकडं. हे जे डिवाइड 100 आहे की नाही, हे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचं आहे. ह्याचं कुठं आहे, मॅक्सिमम मिनिममचा प्रॉब्लेम पडतो. यात कुठं आहे का बघूया. मीन डेविएशन झालं, ठीक आहे. ऍब्सोल्यूट, टॅन थीटा, स्ट्रेट लाईन, पॅरलल, फाइंड dy बाय dx. ओके, हे y. ओके, पुढं काय म्हटलेलं आहे, यात मग पडलेलं नाहीये बहुतेक. यात फाइंड द अँगल, ठीक आहे. रेडियस ऑफ कर्वेचरचं पडलेलं आहे. मॅन्युफॅक्चर हे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे यात काय केलंय, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे 2 प्रॉब्लेम पडले, मॅक्सिमम मिनिमम पडलं नाही. ठीक आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पण आहे, पुढे सांगतो तुम्हाला. बघा, मग आता हे x इक्वल टू 3 गिव्स मिनिमम व्हॅल्यू, x इक्वल टू -2 गिव्स मॅक्सिमम व्हॅल्यू. मग आता ह्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करायच्या. x इक्वल टू 3 इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. x इक्वल टू 3 इन इक्वेशन 1 म्हणजे y हे इक्वेशन 1 आहे. x इक्वल टू 3 पुट केला, जिथं जिथं x आहे तिथं 3 पुट करायचं. कॅल्सी मध्ये टाकायचं, सरळ आहे सगळं. कॅल्सी मध्ये चुकायचं नाही, कॅल्सी मध्ये टाईप करताना चुकला की ते चुकीचं उत्तर देणार, मग कॅल्सीच्या नावानं ओरडायचं नाही. सो हे व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला, मिनिमम मिळणार. मग द पॉइंट ऑफ मिनिमा हे त्यांना पाहिजे असतं. पॉइंट ऑफ मिनिमा 3 व्हॅल्यू पुट केल्यावर तुमचं आन्सर काय आलं, -71 आलं. म्हणजे पॉइंट ऑफ मिनिमा काय झाला, 3 - 71. तसं x इक्वल टू -2 पुट करायचं परत इक्वेशन 1 मध्ये. जिथं x तुम्हाला दिसतं तिथं काय पुट करायचं, -2. -2 पुट केला, त्याचा आन्सर काय आलं, 54. मग हे काय आलं, -254 पॉइंट ऑफ मॅक्सिमा. शॉर्ट मध्ये सांगतो, पहिला जे y दिलेलं असते ते लिहून घ्यायचं, इक्वेशन 1 झालं. त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, dy बाय dx, त्याला द्यायचं इक्वेशन नंबर 2. बघा इथे सांगतो, जे काय y चं तुम्हाला फंक्शन दिलेलं असते ते लिहायचं इक्वेशन नंबर 1 बरोबर. पुढं नंतर काय, ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, dy बाय dx, जे काय मिळतं ते आलं इक्वेशन नंबर 2 बरोबर. पुढं मग आता हे dy बाय dx जे काय इक्वेशन आलंय ते dy बाय dx काय करायचं, 0 ला इक्वेट करायचं. 0 ला इक्वेट केला की तुम्हाला x च्या 2 व्हॅल्यूज मिळतात, x इक्वल टू समथिंग व्हॅल्यू और x इक्वल टू समथिंग व्हॅल्यू, 2 व्हॅल्यू तुम्हाला मिळतात. मग हे x ची व्हॅल्यू काय करणार तुम्ही, d2y बाय dx स्क्वेअर, हे इक्वेशन आले. आता हे जे इक्वेशन आहे dy बाय dx, याला परत डिफरन्शिएट करायचं आणि काय काढायचं, d2y बाय dx स्क्वेअर काढायचं.
जे काय येते ते, बरोबर. हा, आणि मग ह्याच्यात व्हॅल्यू टाकायची एक्स ची. बघा मी स्टेप सांगालोय सोपे सोपे. 6 मार्काला पडते, 6 मार्काला केवढं सोपं पडणार नाही तुम्हाला, एवढं कष्ट करावे लागतील. नाही झेपलं इथपर्यंत येते की नाही, डीवाय बाय डीएक्स पर्यंत काढायला, इथपर्यंत काढून ठेवायचं. तेवढं तरी करू शकताय का नाही? तेवढं पण येत नसेल तर मग राम राम, बास, खतम, टाटा, बाय बाय. हा, असं आहे सगळी. त्यामुळे आता सर मला तेवढं पण येत नाही. मग बाळ आता तू काय कर, बास कर आता, बास. आता काय करणार, पेपर आला तर आता तेवढं येत नाही म्हटलं, आता मी काय काढणार त्याला. चला पुढं. क्या रे, अरे चला, हे कळालं. सेम अशीच प्रोसिजर आहे, सेम अशी प्रोसिजर आहे. एक प्रॉब्लेम तुम्ही ऍपवर बघा पाहिजे तर तुम्हाला लक्षात येईल, पण मॅक्सिमम मिनिममचा प्रॉब्लेम पडतो पेपरला. हा, हे कॉम्पोजिट आहे. तर ज्यांना फक्त पास व्हायचं त्यांनी कॉम्पोजिट कडे बघू पण नका, समजणार नाही तुम्हाला. ज्यांना पास व्हायचं आहे, सर मला पास व्हायचंय फक्त, त्यांनी बघू नका. कॉम्पोजिट आपल्यासाठी नाही, नाहीतर फ्यूज उडणार. पॅरलल, पॅरलल म्हणजे असं ढगात नाही, टँजंट म्हणजे असं जरा घासून. हा, आणि सगळं समजते म्हणजे जरा थ्रू. ठीक आहे, मग हे कॉम्पोजिट आहे, सोडून द्या. तुम्हाला पास वाल्यांसाठी आपलं रिव्हिजन चालू आहे, सोडून द्या. जे टॉपर आहे ते ऑलरेडी त्यांनी केलेलं आहे. आहेत की, बघणारे असतील तर टॉपर काय जण असतील. ठीक आहे, कॉम्पोजिटला आपण काय घेतो, परत त्या फंक्शनचं परत डेरिव्हेटिव्ह घेतो, असं आहे. एक सांगू का तुम्हाला, हे बघा इथं सांगतो पाहिजे लक्ष द्या. एक सांगतो गणित, एक सांगतो बघा, की हे काय आहे, हे वाय इज इक्वल तुम्हाला दिले. ठीक आहे, 2x हे काय कॉम्पोजिट नाहीये, cos 3x कॉम्पोजिट आहे. कसं काय, बघा cos x आहे आपल्याकडं, आपल्याकडं फॉर्म्युला कशाचा आहे, cos x चा आहे. cos x चा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साइन एक्स, बरोबर. साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. cos x असेल तर आपण डायरेक्ट त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो, मायनस साइन एक्स. पण cos 3x असं कुठं असते का, नाही. मग हे कॉम्पोजिट आहे. कॉम्पोजिट म्हणजे काय, cos 3x चं डेरिव्हेटिव्ह लिहायचं काय, मायनस साइन 3x, आणि x च्या ऐवजी इथं काय आहे, 3x आहे. मग त्या 3x चा परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, याला म्हणायचं कॉम्पोजिट. समज मी आहे, समजलं आलं तर ठीक, नाही समजलं तर सोडून द्या. मी तुम्हाला आता पण सांगितलं, सर मी आता पहिल्यांदाच बघतोय, मग राजा तू बघू नकोस, सोडून दे विषयाला. ठीक आहे, ज्यांनी आधी सोडवलंय त्यांना मी काय सांगतोय ते समजत असेल, ज्यांनी आधी सॉल्व्ह केलंय, आधी लेक्चर व्यवस्थित बघितलेलं आहे, त्यांना मी काय सांगतो ते समजत असेल. मग परत 3x चा डेरिव्हेटिव्ह घेतला, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 आला. चला पुढं, आता लक्ष द्या. ई रेस टू हे आहे सर, हे पण कॉम्पोजिट आहे. कसं ओळखलं कॉम्पोजिट आहे ते, हे कसं काय सर तुम्ही ओळखता, हे कॉम्पोजिट आहे कसं ओळखता तुम्ही, हे बघा, ई रेस टू एक्स असेल तर हे नॉर्मल फंक्शन आहे. ई रेस टू एक्स असेल तर काय आहे, हे नॉर्मल फंक्शन आहे. पण ई रेस टू एक्स नाही, एक सोडून काहीतरी वेगळंच आहे. काय आहे, ई रेस टू 3 sec x प्लस 4 tan x. मग ई रेस टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स असतं, ई रेस टू हेचं डेरिव्हेटिव्ह हे चालत. परत एक्सच्या ऐवजी हे सगळं आहे, एक्सच्या ऐवजी हे सगळं आहे, त्याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायला पाहिजे. त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घेणं गरजेचं आहे, याला म्हणायचं कॉम्पोजिट फंक्शन. याचा परत डेरिव्हेटिव्ह आपण घेतो. ठीक आहे, ज्याला पास व्हायचं आहे त्याने ह्याच्याकडे बघू नये, आणि ज्याला स्कोर करायचा त्याने ऑलरेडी याचा अभ्यास केलेला आहे. काय तुला पास व्हायचं नाही, व्हायचं ना, हा बोला. हे असे कॉम्पोजिटचे आहेत. हे बघा, हे गणित करून जावा, हे पडतंय बघा. अरे पडतंय म्हणजे पडतंय, चला घ्या सांगतो तुम्हाला. हा, हे काय क्या लेके जा तू. हा, हे बघा, हे असे गणित असतात टॅन इनवर्सचे वगैरे. टॅन इनवर्स असेल तर पुढे काय पाहिजे, टॅन पाहिजे.
साइन इनवर्स असेल तर पुढे साइन पाहिजे, कॉस इनवर्स असेल तर पुढे कॉस पाहिजे. आता हे फॉर्म्युले तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे पार्ट पाहिजेत. पहिला 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर हाफ, 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर हाफ. सर हे काय बडबडा लागलाय? हे ज्याला आधी बघितले त्याला कळते. जे आजच बघाले सर काहीतरी वेगळंच बडबडाले. मी काय वेगळं बडबडत नाही, या आधी पण सांगितलंय मी तुम्हाला. 1 मायनस कॉस 2x, 2x 2 साइन स्क्वेअर एक्स, एक्स म्हणजे काय 2x हाफ, 2x हाफ काय तर एक्स. आता हे जे मी बोलतोय त्यांना आधी क्लास सिरियसली केले, फॉर्म्युले लिहून काढले, त्याला समजते. जे आजच लेक्चर बघाले अरे हे काय वेगळंच आहे, ह्याला हे समजणार नाही, त्यानं हे बघायचं पण नाही. ज्याला पास व्हायचंय त्यानं हे बघायचं नाही, ज्याला आउट ऑफ आउट स्कोर करायचा आहे त्यानं हे ऑलरेडी केलेलं आहे, त्याला सांगायची गरज नाही, त्याचं आता रिव्हिजन चालू असेल. मग हे फॉर्म्युले ठेवले इथं, कॅन्सल झालं. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर, हे स्क्वेअर रूटला स्क्वेअर गेलं, टॅन इनवर्स आणि टॅन एकमेकांना कॅन्सल होते. पुढं मग हे एक्स वाय इज इक्वल टू एक्स. बघा हे जे होतं वाय इज इक्वल टू एवढी मोठी टर्म होती, सोडवत आलो आपण वाय इज इक्वल टू एक्स आलं, त्याची हवा काढून टाकली आपण सगळी, आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1. समजतंय का? असे प्रॉब्लेम 6 मार्कला पण पडतात किंवा 4 मार्कला. आता ज्याला हे फॉर्म्युलाच माहित नाही ते कशाला याच्याकडे बघते? फॉर्म्युला पाठ पाहिजे हो. फॉर्म्युला पाठ नसेल तर काय तर वेगळंच म्हणतात. फॉर्म्युला पाठ असेल तर वाय इज इक्वल टू एवढी मोठी टर्म आहे, त्याला सॉल्व्ह करत 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 आपण एक्स ला आणलो, अगदी सोपं करून टाकलं त्याला, आणि मग त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, आन्सर आला पण. सांगतो या टाईपचं एक पडेल, आणि काय पडेल सांगतो तुम्हाला, थांबा वेट. सांगतो. प्रोडक्ट रूल, कोशंट रूल जे आहे ना, ते आहे ते आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन मध्ये वगैरे वापरायला लागते. हे सांगतो पुढे इम्प्लिसिट फंक्शन कुठे. सेपरेट त्याच्यावर प्रॉब्लेम कधी पडत नाही. सेपरेट त्याच्यावर कधी प्रॉब्लेम पडत नाही, लक्षात ठेवा. पडला तर पडू पण शकतो 2 मार्कला 4 मार्कला. हे बघा हे इम्प्लिसिट हे पडते बघा. इम्प्लिसिटचं एक गणित मिनिमम पडणार म्हणजे पडणार. इम्प्लिसिट म्हणजे काय असतं? सगळं मिक्स असते, सगळं मिक्स. एक्स एकीकडं वाय एकीकडं असं काय नसते, सगळं मिक्स असते. फालुदा काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 25. हे सोडवायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2x, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2y, पण वाय आहे तिथं आपण काय घेतो? एक एक्स्ट्रा टर्म डीवाय बाय डीएक्स घेतो. आपण एक एक्स्ट्रा टर्म घेतो डीवाय बाय डीएक्स, आणि मग काय करतो आपण? डीवाय बाय डीएक्स. आता हे रिअरेंज करायचं, जे काय आलेलं आहे हे रिअरेंज करायचं. 2x ला तिकडे पाठवलं, -2x झालं, आणि हे वाय 2y ला इकडे डिवाइड केलं, -2x अपॉन 2y, 2 ला 2 कट झालं, -x अपॉन y. आतापर्यंत तुम्हाला काय केलं असायचं? y इज इक्वल टू समथिंग काहीतरी दिलेलं असायचं. आता तसं दिलंय का? नाही, मिक्स दिलेलं आहे. मिक्स म्हणजे इम्प्लिसिट फंक्शन आलं. मिक्स म्हणजे काय आलं? इम्प्लिसिट फंक्शन आलं. आणि मग त्यात काय करायचं? असं डीवाय बाय डीएक्स करायचं. डीवाय बाय डीएक्स एका साईडला आणि बाकीचे टर्म्स एका साईडला, असं करून त्याचं आन्सर काढायचं असतं. याला म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शनचं गणित पेपरला हमखास विचारलं जात. समजे? एक मिनिट थांबा, वेट. ठीक आहे, जस्ट वेट, चार्जिंग लावतो. चला चला पुढं. हे बघा, हे एक इम्प्लिसिट फंक्शन आहे का? कुठंतरी वाय आणि एक्स सेपरेट आहे का? सगळं मिक्स आहे. सगळं मिक्स आहे म्हटलं आता एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 3x². नाही, यातनं आता कॉमन निघतंय. यातनं कॉमन निघलं एक्स, यातनं कॉमन निघलं वाय, सोडवत गेलो एक्स इक्वल टू वाय आलं. हे सोपं झालं. हा प्रॉब्लेम पडलेला आहे पेपरला एकदा. हा प्रॉब्लेम एकदा पेपरला पडलेला आहे.
y इक्वल टू एक्स, y चं डेरिव्हेटिव्ह काय आलं dy बाय dx, x चं डेरिव्हेटिव्ह काय आलं 1. संपलं. दिसायला प्रॉब्लेम किती अवघड आहे आणि सोल्युशन एवढं झालं. जेवढा प्रॉब्लेम दिसायला अवघड तेवढा सोपा असतो, एवढं लक्षात ठेवायचं. पण त्याआधी फॉर्म्युला माहित पाहिजे. त्याला फॉर्म्युला माहित नाही सर काय तर सांगते, हे बघ तुला फॉर्म्युला पाठ पाहिजे. फॉर्म्युला पाठ नाही आणि उगाच सराच्या नावानं काय उपयोग नाही. आता इथं बघा 4xy आहे का, इथं प्रोडक्ट रूल वापरायला लागते. प्रोडक्ट रूलचे सेपरेट क्वेश्चन पडत नाहीत, पण आता इथं ज्याला प्रोडक्ट रूल माहित आहे तेच हे क्वेश्चन सोडवू शकते. ज्याला प्रोडक्ट रूल माहित नाही ते म्हणणार हे काहीतरी भयानक पडले, लय अवघड होत. आता परत एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय 2x, वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय 2y इंटू dy बाय dx. जिथं y आहे तिथं dy बाय dx येणार. आलं लक्षात. सो 2y dy बाय dx. आता हे 4 कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर काढला. x इंटू y, x इंटू y म्हणजे इथं प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट रूल वापरायला पाहिजे. काय वापरायला पाहिजे, प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय सांगितलं मी मगाशी तुम्हाला, फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. झालं. एक्स वाय चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, y x चं डेरिव्हेटिव्ह 1. सोडवलं, रिअरेंज केलं, dy बाय dx चे टर्म जवळ जवळ घ्यायचे, एका साईडला घ्यायचे. dy बाय dx यातलं कॉमन काढलं, हे सगळं डिवाइड केलं, म्हणजे dy बाय dx एका साईडला, बाकीचे टर्म्स एका साईडला करायचे आणि dy बाय dx चा आन्सर काढायचा. कळालं. याला म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन. इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय असते, सगळं मिक्स असतं. हा कुठं पण येऊ शकतं, आपल्याला ते ओळखता यायला पाहिजे. सेपरेट असं पडत नाही, पडलं तर पडू पण शकतं, पण सेपरेट असं पडणार नाही की हा हे प्रोडक्ट रूल न सोडवा असं पडत नाही. यात पडते. आता हे ज्यांना अभ्यास केला त्याला समजते, हा इथं प्रोडक्ट रूल वापरायला पाहिजे. ठीक आहे, चला पुढं बघा. हे पण बघा, इथं परत x इंटू वाय आहे का, परत इथे काय करायला पाहिजे, प्रोडक्ट रूल वापरायला पाहिजे. हे गणित इम्प्लिसिट फंक्शनचं एक गणित पेपरला पडतं म्हणजे पडतं. झालं. पुढं आता काय पॅरामेट्रिक फंक्शन, हे एक पडतंय. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन एक गणित पडतं, एकच. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन पण एक गणित पडतं पेपरला. बघा जे मी सांगतो ते करून जावा, महत्वाचं आहे, तुम्हाला फायदा होणार, 100% फायदा होणार. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले करा बेसिक, लक्षात घ्या. हे तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला पण महत्वाचं आहे. म्हणजे आता हे पेपर संपला आणि सगळं गेलं असं नाही, M2 ला पण ते लागतं तुम्हाला. बरोबर डेरिव्हेटिव्हच्या उलट इंटिग्रेशन आहे. हे क्वेश्चन नंबर 4-3 मध्ये कुठे पडू शकतो. हो, आता बघा dy बाय x इक्वल टू 480 स्क्वेअर, लक्ष द्या, आणि y इक्वल टू 380 स्क्वेअर. आता इथं x आणि y सोडून नवीन एक टर्म आली. x आणि y सोडून जे t आलं, t दिसतंय का, t दिसतंय. x इज इक्वल टू काहीतरी देणार, y इज इक्वल टू काहीतरी देणार. तुम्ही काढून बघा कुठला पण पेपर, एक गणित तुम्हाला फिक्स असं मिळणार. मग टी देतील, थिटा देतील, काहीतरी देतील. मग आता काय करायचं, जे पहिला y आहे हे पहिला लिहून घेतलं. बघा एकच गणित मी एक्सप्लेन करून सांगतो. y इज इक्वल टू 3a आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचा नाही, विथ रिस्पेक्ट टू t घ्यायचा. काय आहे नवीन टर्म, काय आहे t आहे ना, सो विथ रिस्पेक्ट टू t घ्यायचं. मग काय केलं, dy बाय dt आला. आतापर्यंत आपण काय लिहित होतो रे, dy बाय dx लिहित होतो, dy बाय dx लिहित होतो आतापर्यंत, कारण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करायचो. आता काय डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे dy बाय dt. 3a कॉन्स्टंट आहे, 3a काय झाला कॉन्स्टंट, त्याला बाहेर काढला आणि t⁴ चा डेरिव्हेटिव्ह घेतला. t⁴ म्हणजे x⁴ चा डेरिव्हेटिव्ह काय असतं रे, x⁴ चा डेरिव्हेटिव्ह काय 4x क्यूब.
सिंपल आहे. हे 4 इथं आलं, एक्स 4 मधनं एक मायनस केलं. सर हे कसं केला? सर येत नाही तर नमस्कार, आधीच सांगितलं तुम्हाला, टाटा गुड बाय. तसं इथं टी रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तसं टी रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा 4t क्यूब, म्हणजे डीवाय बाय dt काढलं. तसं इथं एक्स आहे, तसं dx बाय dt काढायचं. कुछ समझ में आ रहा है क्या नहीं आ रहा है? समझ में आ रहा है की नाही आ रहा है? dx बाय dt काढलं. मग आता dy बाय dx चा फॉर्म्युला काय? dy बाय dx चा फॉर्म्युला dy बाय dt अपॉन dx बाय dt. हे dt dt कॅन्सल होतंय, काय राहते? dy बाय dx राहते. हे सोडवला की तुम्हाला dy बाय dx आन्सर मिळेल. ठीक आहे, अशा पद्धतीने परत डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजेत. आता इथं बघा, इथं परत टी आहे. एक्स इक्वल टू काहीतरी टी मध्ये देणार, वाय इक्वल टू काहीतरी टी मध्ये तुम्हाला देणार. पहिला काय काढायचं? डीवाय बाय dt काढून घ्यायचं. नंतर काय काढायचं? dx बाय dt. आणि मग डीवाय बाय dx चा फॉर्म्युला काय? डीवाय बाय dt अपॉन dx बाय dt. पण डीवाय बाय dt चा आन्सर काढले ना आपण इथं, ते इथं पुट केलं. dx बाय dt चा आन्सर काढले, ते इथं पुट केलं. जे काय कॅन्सल होतं ते कॅन्सल केलं, आन्सर आलं -1. सो पॅरामेट्रिक फंक्शनचं गणित पडतं पेपरला. ठीक आहे, आता बघा टी सोडून आणि काय येते बघा, असे येते थिटा. हे थिटा येत आहे बघा. टी सोडून दुसरं काय आलं? थिटा. सर दुसरं, त्याच्यात दुसरा पॅटर्न दाखवा. हे दुसरा पॅटर्न काय? थिटा. मग आता तुम्ही हे एक्स आहे, हे वाय आहे. वाय इज फंक्शन ऑफ थिटा, एक्स इज अ फंक्शन ऑफ थिटा. ऍट थिटा इक्वल टू पाय बाय 4 म्हटलं त्याने. डीवाय बाय डीएक्स काढा, फाइंड डीवाय बाय डीएक्स इफ हे दिले ऍट थिटा इक्वल टू पाय बाय 4. ठीक आहे, पुढं आता वाय घेतलं. वाय ला आता कशाला डिफरन्शिएट करणार? विथ रिस्पेक्ट टू थिटा. तर मला टी आवडते, मी टी न करतो. तुला मस्त काय पण आवडते, तसं काय करायचं नाही. थिटा तर थिटा डीवाय बाय डी थिटा. ए कॉन्स्टंट आहे, 1 चं डेरिव्हेटिव्ह 0. कॉस्ट डेरिव्हेटिव्ह काय? कॉस्ट डेरिव्हेटिव्ह मायनस साइन रे. साइनचं कॉस, कॉसचं मायनस साइन. सो इथं मायनस साइन टाकलं, डीवाय बाय डी थिटा काढलं. तसं डीएक्स बाय डी थिटा काढायचं. आता हे कधी काढणार तुम्ही? फॉर्म्युले पाठ असतील तर. फॉर्म्युले पाठ नसतील तर राम राम. बरं, डीवाय बाय डीएक्स काय? डीवाय बाय डी थिटा अपॉन डीएक्स बाय डी थिटा. सेम इथं काढलेलं आहे आपण आन्सर. पुट केलं, सॉल्व्ह करत आलो, हे तुमचं आन्सर आलं. डीवाय बाय डीएक्स इक्वल टू कॉस अपॉन साइन. हे काय तर कॉट थिटा बाय 2. आणि ऍट थिटा इक्वल टू पाय बाय 4 म्हटलंय. थिटाच्या ठिकाणी काय पुट करायचं? पाय बाय 4 पुट करायचं. पुट केला, आन्सर आलं कॉट पाय बाय 8. ओके, हे पॅरामेट्रिक फंक्शनचं असं एक गणित आहे. ठीक आहे, त्यानंतर आता ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये असं असतं बघा. फाइंड द पॉइंट ऑन कर्व वेअर टँजंट मेक्स अँगल ऑफ 45 डिग्री. 2 मार्कला पडू शकतं, 4 मार्कला पडू शकतं. हे पडलेलं आहे बघा 2 मार्कला. बघू क्वेश्चन पेपर ना. हा, कुठं पडलंय बघा, हे बघा. ऍट विच पॉइंट ऑन द कर्व 1e आहे बघा, 1e क्वेश्चन आहे. At which point on the curve y is equal to 3x minus x square, the slope of tangent is minus pi. हा पडलेला आहे. पुढं हे जे आहे ना, मॅक्सिमम प्रॉफिट 6a, हे पण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. बघा काय काय केलं. फाइंड द पॉइंट ऑन कर्व वेअर टँजंट मेक्स अन अँगल ऑफ 45 डिग्री. ठीक आहे, y तुम्हाला दिलेला आहे. फाइंड द पॉइंट ऑन कर्व, हे कर्वचं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डीवाय बाय डीएक्स. आता डीवाय बाय डीएक्स स्लोप ऑफ टँजंट. हे डीवाय बाय डीएक्स म्हणजे काय असतं? डीवाय बाय डीएक्स म्हणजे स्लोप असतो कोणाचा? टँजंटचा. ठीक आहे,
मग त्यांनी काय सांगितलंय, वेअर टँजेंट मेक्स अँगल ऑफ 45 डिग्री. मग डीवाय बाय डीएक्स म्हणजे टॅन थिटा, त्याला आपण तसं पण लिहू शकतो. सो डीवाय बाय डीएक्स इक्वल टू थिटा म्हणजे स्लोप दिलाय ना त्यांनी, स्लोप किती दिलाय 45 डिग्री. मग डीवाय बाय डीएक्स इक्वल टू टॅन 45 म्हणजे काय, आता हे तुम्हाला पाठ पाहिजे. टॅन 45 आन्सर असतं 1, साइन 45 1/√2, कॉस 45 1/√2. ठीक आहे, मग हे 1 आलं. मग फ्रॉम इक्वेशन 2 अँड 3, हे इक्वेशन 2 दोघांचे एलएचएस सेम आहेत का, डीवाय बाय डीएक्स डीवाय बाय डीएक्स. आरएचएस इक्वेट करा, त्याच्यावरनं तुम्हाला काय काढायचंय, एक्स ची व्हॅल्यू मिळाली की ते इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं, वाय ची व्हॅल्यू काढायची. सो तुम्हाला हे एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू काढायच्या असतात. कुछ समझ में आ रहा है या नाही, टँजेंट का पॅरलल. आता बघा काय आहे ते. ठीक आहे, बघा परत एक दाखवतो तुम्हाला. कुठे अजून एक हे झालं. आता इथं बघा परत अशा टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला पडू शकतात. फाइंड द पॉइंट ऑन कर्व. हे बघा या टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला पडू शकतात पेपरला. हे काय आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे 1 ते 2 प्रॉब्लेम पेपरमध्ये असतात. ठीक आहे, सो y इक्वल टू एक्स क्यूब मायनस 3x प्लस 3 हे इक्वेशन दिलंय. द टँजेंट ऍट विच इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. पॅरलल, आता जर एखादी लाईन दुसऱ्या लाईनला पॅरलल असेल तर दोघांचा स्लोप काय असतो, दोघांचा स्लोप काय असतो, सेम. दोघांचा स्लोप काय असतो, सेम असतो. मग आता ठीक आहे, y इक्वल टू दिलाय, हे लिहून घेतलं, त्याला इक्वेशन 1 दिलं, ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डीवाय बाय डीएक्स काढ. मग डीवाय बाय डीएक्स इक्वल टू टॅन थिटा. टॅन थिटा, दोन लाईन जर पॅरलल असतील, मगाशी थिटा किती दिलेला 45 डिग्री दिलेला, बरोबर. म्हणून आपण इथं थिटाच्या ऐवजी काय टाकलं, टॅन 45 टाकलं. आता काय टाकलं, टॅन थिटा. थिटाच्या ऐवजी 0 का टाकला सर तुम्ही, कुठं प्रॉब्लेम मध्ये 0 दिले सांगा. थिटाच्या ऐवजी तुम्ही 0 का टाकला तेवढं सांगा. कुठं प्रॉब्लेम मध्ये, मगाशी कसं 45 डिग्री दिलं होतं तसं इथं कुठं 0 दिलंय. इथं तसं 0 देणार नाहीत राजा, इथं काय दिलंय, पॅरलल दिलंय का, पॅरलल. आणि पॅरलल म्हणजे दोन लाईन जर एकमेकांना असे पॅरलल असतील तर दोन लाईन मधला स्लोप काय असतो, 0 असतो अँगल. म्हणून इथं 0 घेतलंय. टॅन 0 काय असतंय, 0. मग डीवाय बाय डीएक्स इक्वल टू 0, डीवाय बाय डीएक्स इक्वल टू हे इक्वेशन 2 इक्वेशन 3 हे दोन्ही काय करायचे, इक्वेट करायचे. त्याच्यावरून एक्स मिळाला, एक्स ची व्हॅल्यू या इक्वेशन 1 मध्ये पुट करायची, वाय चा आन्सर काढायचा. सो असे तुम्हाला एक्स आणि वाय काढायचं असतं, एक्स आणि वाय अशा पद्धतीनं काढायचं असतं. ओके, पुढं आता या टाईपचा एक प्रॉब्लेम पडतो का, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट अँड. आता बघा हे ज्यांना पास व्हायचं त्यांनी याच्याकडे बघायचं नाही, हे झेपत नाही. ज्यांना स्कोर करायचं त्यांनी हे करून जायचं. ठीक आहे, आपलं रिव्हिजन चालू आहे, ज्यांना पास व्हायचं त्यांच्यासाठी. तर ज्यांना पास व्हायचं त्यांनी ऑलरेडी हे करून ठेवलेलं आहे. बघायचं नाही म्हटलं रे, बघत नाही. आता काय करायचं, चला पुढं. हे बघा हे अशा गणित करून जावा. बघा हे जे होतं कुठे गेलं, हे बघा, द मेटल वायर 36 सेंटीमीटर लॉंग बेंट. हे कशाचं आलं, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये आलं. ठीक आहे, आता हे कसं आहे माहितीये का, हे समजण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात. जर तुम्हाला फॉर्म्युला पाठ नाही, हेच नाही तर हे काय करून उपयोगाचं नाही, लक्षात घ्या. त्यांना पास व्हायचे त्यांनी याच्याकडे बघू पण नका. बघा पुढं. आता हे तरी करा एवढं, रेडियस ऑफ कर्वेचर. याचा प्रॉब्लेम पडतो पण याच्यात पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागतो तुम्हाला. रेडियस ऑफ कर्वेचर काढा म्हटलं की रो, काय फॉर्म्युला आहे, 1 प्लस डीवाय बाय डीएक्स चा स्क्वेअर होल ब्रॅकेट रेस टू 3/2 अपॉन d2y बाय dx स्क्वेअर. कधी कधी रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला फक्त विचारलेला आहे पेपरला, कळालं. कधी कधी फक्त रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला पण विचारलेला आहे, किंवा प्रॉब्लेम पण आहे. प्रॉब्लेम तर फिक्स क्वेश्चन नंबर 5 किंवा 6 मध्ये असतो. क्वेश्चन नंबर 5 किंवा 6 मध्ये रेडियस ऑफ कर्वेचरचा एक प्रॉब्लेम फिक्स असतो. ठीक आहे,
फॉर्म्युला काय, रेडियस ऑफ कर्वेचर इज इक्वल टू इन ब्रॅकेट 1 प्लस dy बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 3/2 होल डिवायडेड बाय d2y बाय dx स्क्वेअर. हा फॉर्म्युला. ठीक आहे. मग आता बघा, रेडियस ऑफ कर्वेचर काढा म्हटलं की तुम्हाला दोन टर्म काढायला यायला पाहिजे. कुठल्या कुठल्या दोन टर्म, एक म्हणजे dy बाय dx, एक म्हणजे dy बाय dx आणि दुसरं काय d2y बाय dx स्क्वेअर. दुसरं काय d2y बाय dx स्क्वेअर. एवढं तुम्हाला काढता येणं गरजेचं आहे. आता बघा, हे बघा, हे दिलंय, फाइंड रेडियस ऑफ कर्वेचर y इक्वल टू एक्स क्यूब ऍट पॉइंट 1 1. ठीक आहे. रेडियस ऑफ कर्वेचरचा हा फॉर्म्युला आहे. यात तुम्हाला काय काय लागतं, dy बाय dx आणि d2y बाय dx स्क्वेअर. ठीक आहे. y दिलेला आहे, त्याच्यावरून dy बाय dx काढून घ्या. ऍट 1 1 म्हटलं तुम्ही, ऍट पॉइंट 1 1 म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 1. 6 मार्कला पडते फिक्स. ठीक आहे. मग इथे x ची व्हॅल्यू 1 टाकली, आन्सर आलं 3. अगेन डिफरन्शिएट, इक्वेशन 1 ला परत डिफरन्शिएट करा. d2y बाय dx स्क्वेअर तुम्हाला मिळाला 6x ऍट पॉइंट 1 1 म्हणजे x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 1. आता इथं y नाही आहे, फक्त x आहे. 1 टाकलं 6 आलं. झालं. तुम्हाला dy बाय dx आन्सर मिळाला, d2y बाय dx स्क्वेअरचा आन्सर मिळाला. हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. ह्याच्यात पुट करा. 1 प्लस dy बाय dx आन्सर काय आलाय 3, त्याचा स्क्वेअर रेस टू 3/2 अपॉन d2y बाय dx स्क्वेअरचा आन्सर काय आलाय 6. आलं. हे सोडवला, कॅल्सीवर पुट केला की आन्सर मिळतं. नसेल तर 3 चा स्क्वेअर 6 प्लस 7. 3 चा स्क्वेअर 6 कसं रे, 3 चा स्क्वेअर 9. हा, मी काय सांगेल ते बरोबरच म्हणताय. होय सर, बरोबर बरोबर. 3 चा स्क्वेअर 9, 9 प्लस 1 10, 10 रेस टू 3/2 अपॉन 6. ठीक आहे. सो असं हे रेडियस ऑफ कर्वेचर चा प्रॉब्लेम पेपरला पडतो. त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला माहित पाहिजे. ठीक आहे. फॉर्म्युला माहित असेल तर मग त्याच्यानंतरची गोष्ट काय, तुम्हाला dy बाय dx काढता यायला पाहिजे आणि d2y बाय dx स्क्वेअर काढता येणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढं हे बघा, हे गणित आपण अशी घेतलेली आहेत. हे मागच्या वेळेस गणित पडलेलं आहे. सेम प्रॉब्लेम पेपरला पडलेलं होतं, ते आपण सॉल्व्ह करून घेतलं क्लासमध्ये. ठीक आहे. तर ते काय एक्सप्लेन करत नाही मी. चला, लेक्चरला तुम्ही बघा, क्वेश्चन नंबर 80 बघा, 70-80 प्रॉब्लेम आपण सोडवलेले आहेत. 90. हे काय आपल्या क्लास बद्दल माहिती आहे. तर सेकंड सेमिस्टरला तुम्हाला अप्लाइड मॅथमॅटिक्स, सिव्हिल मेकॅनिकल वाल्यांना ईजीएम असतंय. त्याचे बॅचेस आपले 8 डिसेंबर पासून ऑनलाईन ऑफलाईन सगळे चालू होणार आहेत नेक्स्ट सेमिस्टरचे. ठीक आहे. आपलं ऑनलाईन ऍप आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. नसेल तुम्ही या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला लिंक मिळेल, ऍप डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. आता राहतो प्रश्न ट्रिग्नोमेट्रीचा. ट्रिग्नोमेट्रीला तुम्ही इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री एक करा, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री हे करा आणि ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले पाठ पाहिजे, त्याला पर्याय नाही. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री का करा म्हणतोय, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये पॅटर्न फिक्स आहे, स्टेप्स फिक्स आहेत. त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा, तुम्हाला इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये मार्क मिळून जाईल. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचा एकच प्रॉब्लेम पडतो. ठीक आहे. कुठला पडतो ते सांगतो, थांबा. त्यावर पण एक 10-15 मिनिटं आपण चर्चा करू आणि मग आपण थांबू. ठीक आहे. हे बघा, आता ट्रिग्नोमेट्रीचे तुम्हाला मी सांगतो काय काय. बघा, डेरिव्हेटिव्हचं जेवढं मला सांगायचं होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला काय आणखी डाऊट आहे का विचारा. तुम्हाला काही डाऊट आहे का विचारा. या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट आहे का. मला जेवढं महत्वाचं सांगायचं तेवढं मी सांगितलेलं आहे. जे पडणार आहे, इम्पॉर्टंट आहे, ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे.
याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही महत्वाचं काही विचारायचं असेल तर विचारा. महत्वाचं उगाच फालतू काय विचारू नका. महत्वाचं काय विचारायचंय का ते विचारा. फालतू उगाच काहीतरी विचारायचं नाही. सर एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला सांगा, असलं काय सांगत नसतो आपण. आता ती वेळ नाही, सांगत असतो पण आता ती सांगायची वेळ नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, चला एक क्लास बद्दल आहे. ओके, आता हे तरी बेसिक यायला पाहिजे तुम्हाला. साइन थिटा इथून चालू केलंय आपण क्लासमध्ये. ट्रिग्नोमेट्री शिकवायला हे ऍक्च्युली शाळेतला पार्ट आहे, पण इथून आपण शिकवायला चालू केलेलं, आठवतंय ना. सगळं बेसिक आपण घेतलेलं आहे. तर यामध्ये काय पडतं फास्ट मध्ये सांगतो तुम्हाला. यामध्ये असे क्वेश्चन 2-2 मार्काला पडलेले आहेत. शो दॅट वगैरे. हा, फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. त्याचे फॉर्म्युले तुम्हाला मी हे बघा हे लिस्ट ऑफ स्टँडर्ड फॉर्म्युले, हे तर ऍटलिस्ट एवढं तरी तुम्ही केलात. ट्रिग्नोमेट्रीतले 2-3 गणित तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 2 ते 3 गणित एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे कसं वाचायचं लक्षात ठेवायचं सांगितलं. साइन ए प्लस बी, साइन कॉस प्लस कॉस साइन. एकदा ए घ्यायचं, एकदा बी घ्यायचं, एकदा ए एकदा बी. साइन ए प्लस बी, साइन कॉस प्लस कॉस साइन. एकदा ए एकदा बी, एकदा ए एकदा बी. झालं. पुढं साइन ए मायनस बी, साइन ए मायनस बी, साइन कॉस मायनस कॉस साइन. साइन फक्त काय, इथं प्लस असेल तर प्लस, इथं मायनस असेल तर मायनस. साइनला कॉस असेल तर इथं प्लस असेल तर इथं मायनस असते. कॉसला साइन बदलतं. कसं लक्षात ठेवायचं, साइनला साइन तेच राहते, साइनला साइन तेच राहते अण्णा. कॉस ठीक, कॉस ए प्लस बी काय फॉर्म्युला आहे, कॉस कॉस मायनस साइन साइन, कॉस कॉस मायनस साइन साइन. कॉस ए मायनस बी, कॉस कॉस प्लस साइन साइन. कॉस असेल मध्ये मायनस असेल तर इथं प्लस, मध्ये प्लस असेल तर इथं मायनस. पुढं टॅन ए प्लस बी, टॅन प्लस टॅन अपॉन 1 मायनस टॅन टॅन. टॅन ए प्लस बी काय लिहायचं, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. इथं प्लस असेल तर न्यूमरेटर मध्ये प्लस, डिनॉमिनेटर मध्ये मायनस. ठीक आहे. आणि टॅन ए मायनस बी तर न्यूमरेटर मध्ये मायनस, डिनॉमिनेटर मध्ये प्लस. टॅन ए मायनस बी चा फॉर्म्युला काय, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. फिनिश. एवढे जरी तुम्ही फॉर्म्युले पाठ केलात तरी ट्रिग्नोमेट्रीचे 2 ते 3 गणित तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आणि ट्रिग्नोमेट्री आणि डेरिव्हेटिव्हचा सगळा खेळ हा फॉर्म्युल्यावर, लक्षात ठेवा. फॉर्म्युले पाठ नसतील तर त्याला कोणीही काहीही करू शकत नाही. तुम्ही जगातला किती पण भारी क्लास लावा, कळालं. फॉर्म्युला हे पाठ असणं गरजेचं आहे. बघा हे अशी गणित पडतात विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर. आता बघा साइन कॉस प्लस कॉस साइन आहे का नाही. ज्याला फॉर्म्युला पाठ आहे ते लिहू शकतं, साइन ए प्लस बी. ज्याला फॉर्म्युलाच पाठ नाही, हे काय लईच मोठा आहे, ते बघणार पण नाही त्याकडे. ठीक आहे, ते बघणार पण नाही, असं आहे. मग ते परत पुढच्या सेमिस्टरला M1 देणार, कारण एवढं बेसिक येत नाही म्हटल्यावर आता अवघड आहे. आता या आणि काय पडतं तुम्हाला सांगतो. महत्वाचं आता वेट, शो दॅटचे गणित भरपूर तुम्हाला पेपरला पडलेले आहेत. शो दॅट, प्रूव्ह दॅट, ट्रिग्नोमेट्री मध्ये ते भरपूर असतं. त्यातल्या त्यात तुम्हाला जे काय सोपं आहे ते मी तुम्हाला सांगतो, ते एवढं तुम्ही करून जावा जे सोपं आहे. आता हे बघा, हे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले आहेत. ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ मल्टिपल अँगल्स आणि सब मल्टिपल अँगल्स. 1 प्लस कॉस, मग अशा आपण मी तुम्हाला याच्यात डेरिव्हेटिव्ह मध्ये एक दाखवलेलं बघा. तिथं म्हणलं की ते ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला लागतो, तो हा फॉर्म्युला लागतो. 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर हाफ. हाफ म्हणजे काय, 2a असेल इथं तर इथं काय लिहायचं, a लिहायचं. समजा इथं 2a च्या ऐवजी 4a असेल तर इथं काय लिहिणार, 4a च्या निम्म 2a. इथं काय येणार, 2a येणार. समजतंय.
2a येणार. आता समजा बघा, हे मी तुम्हाला लेक्चर मध्ये पण सांगितलेलं आहे त्यावेळी शिकवताना. बघा पुढं 1 प्लस कॉस 8a असेल, 8a, तर इथं काय येणार 4a येणार. आता हे ज्यानं प्रॅक्टिस केलंय त्याला समजते, आणि ज्यानं आजच बघायला जे आजच बघायला लागलंय ते म्हणणार सर काय तर भयानकच सांगाले. ते तुम्हाला कळणार पण नाही. जे लेक्चर आज बघतायत, जे फॉर्म्युले हे आज आधीपर्यंत कधीच बघितलं नाही, त्यांना हे कळणार पण नाही. बघूच नका तुम्ही याच्याकडं. जेवढं मी तुम्हाला सांगितलं पास व्हायला मागच्या लेक्चरला, तेवढं करा. आनंदी राहा, सुखी राहा, पास व्हा. हे फॉर्म्युले यातले जे मी तुम्हाला स्टार करून दिलेले 1 2 3 4 6 आणि 7 34 43 कसं लक्षात ठेवायचं मी लेक्चरला तुम्हाला याची ट्रिक सांगितलेले आहेत. ठीक आहे, ते वापरा. आता याच्यामध्ये आणखी काय महत्वाचं, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री एक आहे. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री एक दाखवतो तुम्हाला. कुठल्या टाईपचे प्रॉब्लेम पडतात ते सांगतो. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे बघा कुठल्या टाईपचे प्रॉब्लेम पडतात ते सांगतो. हे बघा, या अशा टाईपचे प्रॉब्लेम पडतात. प्रूव्ह दॅट sin inverse 3/5 plus cos inverse 12/13 is equal to sin inverse 56/65. अशा टाईपचा एक प्रॉब्लेम फिक्स पेपरला पडतो आणि अगदी सोपा आहे. काय करायचं बघा, बघा इथं पुढे घेतलं, याच्यापेक्षा सोपा आहे ते सांगतो. बघा इथं हे जे पहिलं आहे sin inverse 4/5, त्याला काय म्हणायचं अल्फा. sin inverse 8/17, त्याला काय म्हणायचं बीटा. ठीक आहे, त्याला काय म्हणलं बीटा म्हणायचं. आता अल्फा म्हटलं आपण साइन अल्फा, त्याच्यावर लगेच कॉस अल्फा काढून घ्यायचं. हे ट्रायंगल तयार करायचं. ट्रायंगल तयार कसं करायचं हे लेक्चर मध्ये मी सांगितलेलं आहे. पायथागोरस ट्रिपलेट पाठ असेल तर त्यानं नवीन व्हॅल्यू काढायची, नसेल तर पायथागोरस थेरमने काढू शकता तुम्ही. साइन अल्फा वरून कॉस अल्फा काढलं. साइन इनवर्स ही जी टर्म आहे याला बीटा म्हटलं. परत ट्रायंगल काढला, पायथागोरस ट्रिपलेट वापरलं, नसेल तर पायथागोरस थेरम वापरा, तिसरी टर्म काढा आणि साइन बीटा वापरा. आता इथं आलो आपण, तुम्हाला काय पाहिजे हे प्रूव्ह करायचं आहे. बरोबर, इथं मध्ये प्लस आहे आणि इथं काय आहे साइन इनवर्स आहे. मग तुम्हाला काय फॉर्म्युला वापरायला पाहिजे, साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला तुम्हाला वापरायला पाहिजे. साइन ए प्लस बी, आता इथं काय अल्फा आणि बीटा आहे. साइन अल्फा प्लस बीटा काय फॉर्म्युला आहे, साइन कॉस प्लस कॉस साइन. साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा. हे बघा, ज्यांना काय माहित नाही ते असं हसत बसतात. नाही सांगालोय, जे पहिल्यांदाच बघाले ते हसत बसतात, कारण त्यांना काही कळत नाही. त्याला पर्याय नाही, काय करू शकत नाही आपण. साइन अल्फा प्लस बीटा, साइन अल्फाची व्हॅल्यू काढली आपण, इथं आहे त्यांनी दिली, याला आपण अज्युम केलेलं. ठीक आहे, कॉस बीटा आपण इथं सगळं काढलेलं आहे. सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. जस्ट पुट केलं आणि आपोआप ते प्रूव्ह होते. ठीक आहे, हे काय आहे साइन, हे साइन जे आहे हे इकडे गेल्यावर काय होतं साइन इनवर्स होत आहे. मग अल्फा म्हणजे काय आहे, अल्फा म्हणजे साइन इनवर्स 4/5, अल्फाच्या ऐवजी ती व्हॅल्यू टाकली, प्लस बीटा म्हणजे काय आहे साइन इनवर्स 8/17, ते इथं पुट केलं, इज इक्वल टू हे. हा हे आहे असं तुम्ही लिहिला. आता हे कधी, हे कोणाला कळतं, ज्यांना अभ्यास केलाय त्याला कळते, ज्यांना अभ्यास केला नाही त्याला तेवढं पण सुचत नाही. हा असं आहे, हसत बसतात. हा असा आहे ते विषय. त्यामुळं ज्याला एक्झाम मध्ये काय येत नसते ती सगळी एकमेकांना बघून हसत असतात. ज्याला येत असते ते सोडवत असते. ज्यांना ज्यांना येत नसते ती सगळी जण एकमेकांकडे बघून हसत असतात. त्याला आता काय पर्याय नाही, कारण ते नेक्स्ट सेमिस्टरला परत भेटणार असतात. असा विषय आहे तो. ठीक आहे, बघा हे अशा टाईपचे गणित तुम्हाला, हे टॅनचं एकदा पडलेलं आहे, हे तुम्ही नाही केलं तरी चालेल, किंवा केलं काय कधी पडलेलं आहे कधी नाही पडलेलं आहे. त्याला दोनच फॉर्म्युले आहेत, हा एक फॉर्म्युला आहे आणि आधीचा एक फॉर्म्युला. हे पण आपण गणित घेतलेली आहेत लेक्चर मध्ये, ऍप मध्ये बघा. ठीक आहे, एवढं जर करून जावा. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले करा जे बेसिक आहेत.
डेरिव्हेटिव्हचे 13 बेसिक फॉर्म्युले आहेत ते करा. त्याच्यावर तुम्ही डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम मिनिमम सोडवू शकता. मॅक्सिमम मिनिमम करा, फंक्शनचं करा, ऑड इव्हन करा, ऍप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह झेपलं तर करा, नाहीतर सोडून द्या. पास होणाऱ्यांसाठी सांगतोय मी. आणि रेडियस ऑफ कर्वेचर ज्यांना स्कोअर करायचे त्यांनी सगळंच करायला पाहिजे. ठीक आहे, चला एवढे रिव्हिजन बास आहे. जेवढं आतापर्यंत केलाय याच्या व्यतिरिक्त नवीन काही करू नका. रिव्हिजन करा, प्रॅक्टिस करत राहा, फॉर्म्युलेची लिस्ट प्रत्येक टॉपिक वाईज काढा. नवीन काही करू नका, याच्यावर आता रिव्हिजन करून पेपरला जा. ठीक आहे, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू फॉर द एक्झाम. ठीक आहे, थँक्यू. चला आपण थांबतोय.